It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं किती छान आहे. Amen. आमेन. I know it has been raining very heavily फार जोरात पाऊस पडत आहे. for the past couple of days. 2-4 दिवस झाले हवामान असंच आहे. And I know it's very difficult to reach this place. आणि इथे यायला तुम्हाला अवघडही जात असेल कदाचित. अवघड गेलं असेल आजही यायला कदाचित. Some of you somehow managed to be here. तुमच्यातले तरी काही जण कसंही करून इथे पोचलेच. Amen. आमच्यातले काही जण मंदिर गाठतातच. Praise God. कारण आम्हाला होतच नाही. हमसे तो होता ही नहीं भाई. सुबह से मैं बोल रही भागो जल्दी भागो चर्च जाने का भागो बारिश आ रही भागो. Amen. God looks out for a willing heart. देवा इच्छुक हृदय शोधत आहे. God looks out for a willing heart. परमेश्वर इच्छुक हृदय शोधत आहे. We'll open our Bibles to Titus chapter 3 verse 8. तितास पत्र 3रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढूयात. The saying is trustworthy, and I want you to insist on these things so that those who have believed in God may be careful to devote themselves to good works. These things are excellent and profitable for people. तितास पत्र 3रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. ही गोष्ट विश्वसनीय आहे आणि माझी इच्छा अशी आहे की तू या गोष्टी खात्रीने सांगत असावे, यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कामे चालवण्याविषयी काळजी घ्यावी. Yes. या गोष्टी माणसात चांगल्या व उपयोगी आहेत. Amen. आमेन. Here it speaks of a willing heart. इथं एका इच्छुक हृदयाविषयी सांगितलेलं आहे. Willingness shows a desire. इच्छुक हृदय म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे, माझी स्वेच्छा आहे, मला करायचंय म्हणून मी करतोय. Where there is no desire, there is no willingness. जिथे इच्छा नसते तिथे इच्छाच नसते, स्वेच्छाही नसते. कारण इच्छाच नाहीये तर स्वेच्छा कुठून यायची. And where there is willingness, आणि जिथे स्वेच्छा आहे, इच्छा आहे, there is always the best work done. तिथे नेहमी चांगलं काम केलं जातं. मग ते जे काम असतं ना ते छान होतं. कारण स्वतःच्या इच्छेनं स्वेच्छेनं आपण ती कामं करतो ती छान होतात. If you are pushed to do certain works, पण काही कामं करायला जर आपल्याला सारखं असं ढकलावं लागलं you will get a shabby work. मग आपलं काम बरोबर होत नाही. मग ते अर्ध मरतुकडं काम होतं. Where there is a desire, there is a heart in it. आणि जिथे इच्छा असते त्यामागे हृदय असतं. And where there is a heart involved, आणि जिथे हृदय गुंतलेलं आहे the work will always be excellent. तिथे काम नेहमी चांगलं छान होतं. Willingness shows eagerness. स्वेच्छा आपल्यातली एक इच्छा दाखवते, एक उतावळेपणा की नाही मला करायचंय. Sometimes, कधी कधी when there is a willing heart, एक स्वेच्छेचं हृदय जेव्हा असतं ना you don't need to dictate to him about the time factor. तेव्हा मग त्या लोकांना आपल्याला वेळेविषयीनं सुद्धा सांगावं लागत नाही की अरे वेळ गेली ना, लवकर या ना, वेळेचं बंधन पाळा ना. In fact, they will be before time. उलट पक्षी ते वेळेच्या अगोदर येऊन बसतात. They will start before time. वेळेच्या अगोदर सुरुवात करतात, वेळेच्या अगोदर येऊन बसतात. They will finish the work before time. आणि काम सुद्धा वेळेच्या अगोदर पूर्ण करतात. Willingness is very important for God. स्वेच्छा फार महत्वाची असते देवासाठी. Amen. स्वेच्छेने केलं तर कामं छान होतात. I don't just appreciate someone doing a work. आणि मी ना एखादा माणूस काम करत आहे म्हणून त्याचं फक्त कौतुक करत नाही. काम करणारे तसे खूप असतात. I appreciate work done with excitement. पण एक आनंदाने आवेशाने काम करणारे जे लोक आहेत ना त्यांचं मी कौतुक करतो की ते Amen. काम करताना किती उत्साही आहे, किती आनंदी आहे. Somebody doing with happiness. एखादा माणूस जो आनंदाने ते काम आणि कर्तव्य पार पाडत आहे ते मला आवडतं. Somebody doing it with joy. असा कोणीतरी की जो अगदी उल्हासानं आणि आनंदानं ते काम करतोय. You know, Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 30 verse 23, 2 इतिहास 30वा अध्याय त्यातलं 23वा वचन. when the Lord healed the people in the days of King Hezekiah, हेजिकिया राजाच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा देवाने लोकांना आरोग्य दिलं, Bible says बायबल म्हणतं everyone was so excited that they agreed to celebrate 7 more days. प्रत्येक जण एवढा आनंदी आणि उल्हासी झाला की त्यांनी अजून 7 दिवस सण पाळावा असं एकमेकांमध्ये सल्लामसलत केली. See, when you are excited, you want to do it more. जेव्हा आपण आनंदी असतो, उत्साही असतो, त्याला आपल्याला ते काम अजून जास्त करावंसं वाटतं की नाही मुझे और करना है. You feel like we should have the worship
the whole 7 days of आणि the week. असं वाटतं आराधना आणि स्तुतीमध्ये जर आपल्याला आनंद आणि उल्हास असेल तर आपल्याला असं वाटतं 7 दिवस मला तर स्तुती आणि आराधना करायला हवी. You feel very comfortable with people who are very excited. आणि जी माणसं आनंदाने अशी भरलेली असतात ना त्या माणसांसोबत आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं, बरं वाटतं, काम सोयीस्कर होतात. And you can give him additional work also. आणि मग असल्या माणसांना आपण अजून जास्तीची कामं पण देऊ शकतो. Because he comes to you with a smiling का असा face. माणूस आपल्याकडे एक हास्यमुख घेऊन येतो, हसत हसत येतो. Because the world today outside is not excited. का आजचं बाहेरचं जग काही फारसा आनंदी नाही, सगळ्यांना टेन्शन आहेत There is no willingness. आणि इच्छा कोणाचीच नाही, स्वेच्छा तर नाहीच नाही. And so to find an excited heart is rare. तर एखादा आनंदी हृदय आज मिळणं म्हणजेच फार तुरळक आहे. But if you find an excited heart, a willing heart, परंतु अशा या परिस्थितीमध्ये एखादा आनंदी आणि उत्साही आणि इच्छुक हृदय जर सापडलं don't leave that person. तर अशा माणसाला सोडायचं नाही, Your work becomes simple. कारण की मग आपलं काम एकदम सोपं होतं. Amen. आमेन. In excitement, in willingness, आनंदाने, स्वेच्छेने there is always that second mile. एक दुसरा माइल चालायची त्या माणसात प्रवृत्ती असते. कोई आए नहीं आए भाई, मैं तो करूंगा, मैंने करना है, मैं ही करूंगा. Anyone can walk 1 mile. आणि पहिलं माइल कोणीही चालू शकतं. 1 mile is duty. पहिलं माइल कर्तव्य आहे, Second mile is excitement. दुसरं माइल आनंद आहे Second mile requires excitement. आणि दुसरं माइल चालायला आनंद गरजेचा पडतो. Second mile, if you have to walk, it shows a willingness. आणि दुसरा माइल जर आपण चालायचंय किंवा चालतोय तर त्यातनं त्या माणसाची स्वेच्छा कळते. Amen. आमेन. Where there is willingness, जिथं स्वेच्छा आहे you will be like the wise man who came from the east, तिथं तुम्ही त्या पूर्वेकडून आलेल्या ज्ञानी लोकांसारखे होतात. from a long distance, पूर्वेकडून आलेल्या ज्ञानी माणसांसारखे व्हाल, जी लांबनं आली, to लांब meet लांब baby Jesus. बाळ येशूला भेटायला लांब लांबून ती आली. Say, like it was a birthday. जसा तो वाढदिवस होता, The birthday of Jesus. येशूंचा जन्मदिवस होता. Just imagine if there is a birthday in somebody's home कल्पना करा कोणाच्या घरामध्ये जर जन्मदिवस आहे and you want to meet that child or that person, आणि त्या लेकराला किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला जर भेटायचं आहे and you meet that person after 2 years. आणि 2 वर्षांनंतर समजा त्या व्यक्तीला तुम्ही भेटताय, That is real excitement, तर खरा आनंद आणि आवेश, उत्साह, उल्हास सगळा तिथे असतो. because कारण though the time is past, you are still there. जरी वेळ निघून गेलेली आहे तरी तुम्ही तिथे आहात. These wise men did not reach there on the birthday. आणि हे ज्ञानी लोक तिथे बर्थडेच्या दिवशी पोहोचले नाहीत. It took them 2 years to reach there. त्यांना 2 वर्ष लागली त्या जागेला पोहोचायला. And so by that time, baby Jesus was now walking Jesus. आणि तोपर्यंत बाळ येशू, चालणारे येशू झाले होते. He was no more in the manger. आणि आता गव्हाणीमध्ये येशू नव्हते, He was in an inn. आता येशू एका धर्मशाळेमध्ये, उतार शाळेमध्ये होते. Yet they said, we will meet baby Jesus. तरी सुद्धा हे ज्ञानी लोक म्हणाले की नाही, आपण जाऊन बाळ येशूला भेटायचं And we are going to give this gift. आणि आपण जाऊन या सगळ्या गिफ्ट त्याला द्यायच्या. आपण ठरवलंय, आपण करायचं, आपण जायचं. Amen. आमेन. That shows excitement. त्यातून आनंद आणि उल्हास दिसतो, That shows willingness. तिथे स्वेच्छा दिसते. And they were so excited to see the star in the east. आणि त्यांना एवढा आनंद झाला पूर्वेकडे तारा बघून. If you are excited to see the star in the east, how excited you will be to see the Lord Jesus Christ in the manger. पूर्वेकडचा तारा बघूनच त्यांना एवढा आनंद आणि उत्साह झालाय, तर तिथे येऊन बाळ येशूला खुद्द बघण्यात त्यांना केवढा आनंद होईल. When there is excitement in you by only walking inside the church, चर्चच्या आत येतानाच तुझ्यामध्ये जे एवढा आनंद आणि उल्हास असतो, what will happen when we worship the Lord? मग देवाची आराधना आपण सुरू केली तर किती आनंद आणि किती उल्हास येईल. What will happen when you have communion with one another? आणि एकमेकांशी आपण सहभागिता साधायला लागलो तर किती सारा आनंद येईल आणि काय काय होईल. What will happen when you will start hearing the word of God? आणि देवाचं वचन जर आपण ऐकायला बसलो, शब्द ऐकायला लागलो, तर मग क्या ही बात है, बात ही अलग है बेटा. Praise God. लेवल ही अलग हो जाता है फिर. When we talk about a willing heart, जेव्हा आपण स्वेच्छेनं भरलेल्या हृदयाविषयी बोलतो ना, we are basically talking about want to do. त्यावेळेला अशा हृदयाविषयी आपण बोलत आहोत की जे हृदय म्हणतंय मला करायचंय, आय वॉन्ट टू डू, मला करायचंय. Without it, I will not do anything. आणि याशिवाय मी दुसरं काही करणार नाही. हे मला करायचंय, This I want. हे मला हवंय. Unless I go to church, I will not do anything else. जोपर्यंत मी चर्चला जात नाही, मी दुसरं काही करणार नाही. असा Unless काहीतरी I प्रकार. worship God, I will not do anything else. जोपर्यंत मी देवाची आराधना करत नाही, मला चैन पडत नाही, मी दुसरं काही करणार नाही. Don't ask me to do anything. मला बाकी तुम्ही दुसरं काही करायला सांगू नका. This is first
माझ्यासाठी हे पहिलं आहे. Praise God. पहिली गोष्ट पहिली, Want to do is a very powerful thing. मला करायचं आहे ह्या विधानात फार सामर्थ्य आहे. Forced to do is very mediocre. कोणीतरी बळजबरी केली, हे लोक म्हणतात आओ ना इसलिए हम आए ना, त्यात काय दम नाही. Forced to do is mediocre. Want to do is the sure willingness. बळजबरी न केलेलं म्हणजे मध्यम काम आहे, पण स्वेच्छेनं केलेलं फर्स्ट क्लास. Amen. आमेन. I want to do. मला करायचंय, I want to lose weight. मला वजन कमी करायचंय, मला आता करायचंय नाही, मला वजन कमी करायचं असं टाकलं मी. आता बघू काय रिस्पॉन्स आहे. I want to keep my house clean. मला माझं घर स्वच्छ ठेवायचंय, आता बघू आणि काय I रिस्पॉन्स want to आहे. save money. मला पैसे वाचवायचे, I want to go out. मला बाहेर जायचंय, I want to come out of debts. मला कर्जातनं बाहेर पडायचंय. By the end of this month, I want to come out या of debts. महिन्या अखेरीपर्यंत मला कर्जातून बाहेर पडायचंय This is my goal. आणि हा माझा गोल आहे. I have to reach it. मला त्यापर्यंत पोहोचायचं I आहे. want to reach it. मला करायचंय, मला पोहोचायचंय. मुझे करना है. I want to do it. And I want to do it joyfully. आणि मला आनंदाने करायचंय. Amen. कुणाला काही हरकत आहे? Praise God. It is your willingness. तुझी स्वेच्छा पाहिजे रे बेटा, तुझी स्वेच्छा पाहिजे. आम्ही तर काय सांगतच राहू, करा ना करा ना करा ना. कधीतरी तुम्ही पण स्वतःहून करा ना. You can take the horse to the water, but हो you ना. cannot force him to drink. घोड्याला पाण्यापर्यंत आणायचं काम ठीक आहे, पण ते पाणी घोड्याने स्वतः पिलं पाहिजे ना. You know, we don't like to face it, आपल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला आवडत नाही, असल्या But- गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत नाहीत. but पण our victory or defeat has a lot to do with I want to do. आपला विजय आणि आपला पराजय हे सगळं याच्यावर फार अवलंबून आहे की मला करायचंय. Say, we like to blame everyone else. आपल्याला सगळ्यांना नावं ठेवायला आवडतात. ये ऐसे ही आहे, वो वैसे ही आहे, ह्यांचं तसलंच आहे, त्यांचं तसलंच आहे. I want to do it. नाही, मला Whether करायचं. others do it or not, I want to do it. बाकीचे करो न करो, मला करायचंय, मी करणार आहे. Many people will be complaining. अनेक लोक तक्रार करतील, Oh, it's raining heavily. अरे एवढा पाऊस पडतो, बोरे हो पानी आ गया. Today we'll skip church. आज नहीं चर्च जाएंगे, पानी आया. ऐसा तो क्या पानी आ गया. Let us skip church. आपण चर्चला नको जाऊया आज. तेवढंच पाहिजे, आज आपण चर्चला नको जाऊया. आज आपण YouTube पे देखेंगे. But हो if का? you have a desire, अरे पण इच्छा असेल ना, you will swim the river and हो ना, come. तुम्ही नदीत पोहून याल. अरे बंदे कहाँ से आ रहे हैं आप लोग को मालूम है? दूर दूर से लोग आ रहे हैं. Amen. आपल्याला एक नदी पार करायला होईना. You need to be honest enough to say, असं नाही, प्रामाणिकतेनं म्हणायचं आपण. Lord, तेवढी प्रामाणिकता आपल्यात पाहिजे म्हणायला की प्रभू, I didn't win the victory मी काही विजय घेतलेला नाही, because I really didn't want to do. कारण की मला करायचंच नव्हतं, तर मला मग विजय मिळणारच कसा. हे की नाही, असं प्रामाणिकतेनं म्हणायचं की माझी करायची इच्छाच नव्हती, त्यामुळे विजय सुद्धा मी काय एक्सपेक्टेड ठेवलेला नाहीये, मी तर हरणारच आहे. Say, we want victory, but we don't want willingness. पण आपलं कसं असतं, विजय तर पाहिजे, जिंकायचं सगळीकडे, नंबर पहला मेरा सब तरफ होना मांगता है, पण करायचं तर नाहीये. Amen. फिर कैसे पहला नंबर आएगा? Where there is a willing heart, जिथं स्वेच्छेनं भरलेलं हृदय असताना there will be a sure result तिथे नक्की परिणाम येतात. because God backs willing heart. कारण की देव स्वेच्छेनं भरलेल्या हृदयाला पाठिंबा देतो God strengthens willing heart. आणि देवा स्वेच्छेनं भरलेल्या हृदयांना शक्ती देतो. So today ask the Lord, तर आज तुम्ही प्रभूला मागा Lord, give me a willing heart. की प्रभू मला इच्छेनं भरलेलं हृदय दे. Amen. आमेन. Lord, प्रभू, I want to have a willing heart. मला एक स्वेच्छेनं भरलेलं हृदय I पाहिजे want to have a lot of want to do. आणि मला खूप सारं करायचंय. I need your help, Lord, मला तुझ्या मदतीची गरज आहे to प्रभू, fulfill my goal. की माझा गोल मला पूर्ण करता यावा. I am willing, Lord, माझी इच्छा आहे, but a little boost from you will help me a lot. पण थोडा पाठिंबा जर तू मला दिला तर दे बाप्पा, मला फार मदत होईल. असं पाहिजे. I want to do, Lord. मला करायचंय प्रभू, I want to do it joyfully, मला Lord. आनंदाने करायचंय प्रभू, But पण a little strength from you, थोडस तुझ्याकडून मला a शक्ती दे, little grace from you थोडं तुझ्याकडून मला कृपा दे, is enough for me, Lord. आणि तेवढं मला पुरेसं आहे. God will back you to the hilt. देव तुम्हाला असा पाठिंबा देईल ना मग, की A देव willing heart will always be backed by God स्वेच्छेनं भरलेल्या हृदयाला नेहमी देव पाठिंबा देईल to do anything, काही करायला. whether it is secular thing or spiritual thing. मग ती जगातली गोष्ट असो, आत्मिक गोष्ट असो, इच्छेनं भरलेल्या हृदयाला देव पाठिंबा देईल. Praise God. आमेन. If you see most of the disciples that Jesus chose, येशूंनी जे जास्तीत जास्त शिष्य निवडले त्यांना जर तुम्ही पाहिलं, they had a willing heart. त्यांचं पण स्वेच्छेनं भरलेलं हृदय होतं. You know how once Jesus was walking along the seashore of Galilee
Galilee. आणि एकदा कसं येशू ख्रिस्त गालिल सरोवराच्या तीरी चालत होते He saw two brothers, आणि दोन भावंड येशूंनी पाहिली, Simon and Andrew, शिमोन म्हणजे आणि अँड्रू. the two brothers. शिमोन आणि अँड्रू, शिमोन आणि अंद्रिया, दोन भाऊ They were casting their net into the sea जाळं टाकत होते ते समुद्रात, because they were fishermen by profession. कारण ते मासेमारी करणारे कोळी होते जातीनं. And Bible says बायबल म्हणतं in Matthew 4:19 and 20, मत्थ्याचा 4 अध्याय 19 आणि 20 वचन, Jesus told them, येशू त्यांना म्हणाले, "Follow me and I will make you fishers of men." माझ्या मागे चाला आणि मी तुम्हाला माणसे धरणारं करीन. What was the response? काय प्रतिसाद आला? At once they left their nets and went with him. लगेचच त्यांनी आपलं जाळं सोडलं आणि ते येशूच्या मागे चालायला लागले. Immediate response. लगेच त्यांनी येशूंना प्रतिसाद दिला, जाळं सोडलं आणि चालायला लागले. No, I will pray about it. नाही नाही, मी प्रेयर करून तुम्हाला सांगतो. I will ask my husband about it. नाही नाही, नवऱ्याला विचारून I'll सांगतो. ask my wife about नाही, it. मी बायकोला विचारून I सांगतो. will ask my parents about नाही नाही, it. आई वडिलांना, मम्मी डॅडीला विचारून सांगतो. I will ask my children about नाही, it. मुलांना विचारून सांगतो. I will ask my best friend about नहीं, it. जिगरी दोस्त को पूछ के फिर बोलता हूँ कि तेरा दिल कुछ बोलता ही नहीं क्या? Willingness not from your parents, from your spouses, from your friends. Willingness should be our own. स्वेच्छा स्वतःची पाहिजे, नवऱ्याची, बायकोची, मुलांची, आईची, वडिलांची नाही. पहिलं बोल, तुझी इच्छा आहे का? Because if everybody's willingness is there, कारण सगळ्यांची जर इच्छा असेल it's still called forced. तर त्याला बळजबरीच म्हणतात ना, की सगळ्यांची इच्छा होती म्हणून मी केलं. पण तुमचं काय? Amen. असं नाही, मेरा दिल मांगे मोर. See this, the spirit of willingness. इच्छुकपणाचा आत्मा. You know when this happened? तुम्हाला माहितीये कधी घडलं? When Peter and Andrew were fishing the whole night पेत्र आणि अँड्रू जेव्हा रात्रभर मासेमारी करत होते and caught nothing. आणि काहीच जाळ्यात आलं नाही, And that was the time Jesus took Peter's boat to preach. त्यावेळेला येशूंनी पेत्राची नाव घेतली उपदेश करायला. And at that moment, आणि त्या क्षणाला Peter had not caught a single fish. पेत्राला एकही मासा जाळ्यात अडकलेला नव्हता. He had not earned anything. काहीच कमवलेलं नव्हतं पेत्रानी, असं म्हणायला हरकत नाही त्या दिवशी. He had to go home empty pocket. म्हणजे आता त्याला घरी रिकाम्या खिशाने जाणं आहे. And here Jesus is asking आणि him to इथे- give him his boat. इथे येशू त्याला म्हणतात की तुझी नाव मला दे ना. Peter was ready to give the boat to Jesus. पेत्र नाव द्यायला तयार झाला येशूना. A willing heart. म्हणजे इच्छेनं भरलेलं हृदय, A willing heart. स्वेच्छेनं भरलेलं हृदय की यस सर, वाय नॉट, गो हेड, टेक इट. Peter didn't say, पेत्र असं नाही म्हणाला, I don't know why I stood before Jesus. माहित नाही आज मी येशूंच्या समोर कशाला आलो. See, आलो. त्यांनी लगेचच नाव मागितली. हो, I should have been hiding that side. मी थोडस लपून की कोणा पकडते तो Say, अच्छा रे. no. नाही, कोणा क्यों पकडणार? Peter was ready to give the boat for Jesus. पेत्र येशूंसाठी नाव द्यायला तयार झाला. Though that day he didn't earn anything. जरी त्या दिवशी पेत्रांनी काही कमवलं नव्हतं, कारण मासेच मिळाले नाहीत. See, a willing heart बघा, स्वेच्छेनं भरलेलं हृदय will work despite whatever condition it is living in. काही कुठल्याही परिस्थितीमध्ये ते हृदय जगत असलं तरी सुद्धा ते स्वेच्छेनं भरलेलं हृदय ती कामं करणार. मग परिस्थिती काय असो, Even in trouble, अगदी त्रासांमध्ये सुद्धा करणार. a willing heart will never change. त्रासांमध्ये सुद्धा स्वेच्छेनं भरलेलं हृदय बदलत नाही की मला चिमटे बसतात, ऍक्च्युअली आय मीन पेन, पण मी करतेय, मी करणार आहे. Say, a smiling face, अगदी हसतमुख करणार, A joyful face. आनंदी चेहऱ्याने कोणाला full भनक of नाही पडणार. activity face. अगदी कृत्यांनी भरलेल्या चेहऱ्याने मी करणार, कुणाला भनक पडायची नाही बसल्या जागी. Say, his willing heart prompted Jesus to take him once again out into the sea. त्याचं स्वेच्छेनं भरलेलं हृदय जे आहे ते बघून मग येशूंना असं वाटलं की आपण याला परत भर समुद्रात न्यावं. Just imagine Jesus asked him 5 times and then the 6th time he said, okay. कल्पना करा, 5 वेळेला येशूंनी त्याला नाव मागितली आणि जेमतेम 6व्या वेळेला जाऊन मग पेत्र म्हटला, ठीक आहे, आता एवढं मागताय तर घ्याच. What would have Jesus done? मग येशूंनी काय केलं असतं? He would have used his boat and gone away. येशूंनी फक्त त्याची नाव वापरली असती आणि परत निघून गेले असते. But when he saw the willing heart of Peter, पण येशूंनी जेव्हा पेत्राचं स्वेच्छेने भरलेलं हृदय पाहिलं की या मुलाचं हृदय इच्छेनं भरलेलं, याला करायचंय. do you believe that Jesus can read your condition? तुझा असा विश्वास आहे का की येशू तुझी परिस्थिती वाचू शकतात? Yes.
वाचू शकता. येशूला तुझी परिस्थिती कळते. So Jesus read the condition of Peter. तर येशूंनी पेत्राची परिस्थिती आणि अवस्था वाचली. That whole night he did not catch a single fish. की अख्खी रात्र त्याला एकही मासा मिळालेला नाही. Just imagine. कल्पना करा, You are working the whole night. तुम्ही संपूर्ण रात्र काम केलंय, Morning you are tired नाईट शिफ्ट केली तुम्ही, सकाळी तुम्ही दमलाय and you want to go and sleep. आणि तुम्हाला जाऊन आता झोपायचंय. And somebody is asking you to do something for God. आणि तेवढ्यात कोणीतरी येऊन तुम्हाला सांगितलं की नाही, प्रभूसाठी एवढं एवढं काम कर ना. Only a willing heart will take that thing. इच्छेनं भरलेलं हृदयच त्यावेळेला काम करेल. की 8 तास रात्री झोपलेला नाही, नाईट शिफ्ट केली, सकाळी झोपायचं होतं, पण त्यांनी सांगितलं मी स्वेच्छेनं केलं. See? Jesus said, come with me again. येशू म्हणाले, पेत्रा चल माझ्या बरोबर परत. I know your condition. चल चल, मला तुझी अवस्था माहितीये. Your condition is bad, but your heart is good. तुझी अवस्था वाईट आहे, पण तुझं हृदय फार चांगलं आहे. I saw your heart. मी तुझं हृदय बघितलं. चल ना, Draw the ship into the sea. चल चल, परत ही नाव हाकार भर समुद्रात. Peter said, पेत्र म्हणाला, we fished the whole night, master, नाही नाही गुरुदेव, अख्खी रात्र मासेमारी केलेली but we आहे, caught nothing. काही मिळालेलं नाहीये. Yet, तरी at your word, I'm willing to go out again. तुमच्या शब्दांचा आदर करतो सर, तुमच्या शब्दावर मी परत जात आहे. At your word, I'm willing to cast the net again. तुमच्या शब्दांवरती मी जाळं परत फेकायला तयार आहे, कारण मला तुमच्या शब्दांचा मान आहे. That is a willing heart. त्याला स्वेच्छेनं भरलेलं हृदय म्हणतात की आय रिस्पेक्ट युअर वर्ड्स. Say. And suddenly, Peter got a अचानक- great catch. पेत्राला एवढे सारे मासे मग त्या जाळ्यात मिळाले That was the time Peter was shocked. की त्यावेळेला पेत्राला स्वतःला आश्चर्याचा धक्का बसला He fell on his knees आणि पेत्राने गुडघे टेकले, and he wept गुडघ्यांवर पडला तो, अक्षरशः रडला and said, Lord, आणि म्हणाला, प्रभू please leave me, प्लीज मला सोडून जा, for I'm a selfish man. कारण मी स्वार्थी माणूस आहे. I'm not worthy to be in your presence. मी नालायक आहे, माझी लायकी नाही तुमच्या सहवासात राहायची, मला गुरुदेव सोडून जा, माझ्यापासून लांब व्हा. Because he was astonished at all that fish he caught there. कारण जे सगळे Miraculously. मासे त्याला मिळाले ना चमत्कारिक रीतीनं, ते पण दिवसा ढवळ्या सकाळी, ते बघून त्याला आश्चर्य झालं. Bible says he called his partners to James and John. आणि बायबल म्हणतं त्याने आपल्या साथीदारांना, भागीदारांना, योहान, याकोब यांना मग बोलवलं. In Luke 5:11, लूक 5:11 मध्ये बघा, Bible says, बायबल म्हणतं, Jesus replied, येशूंनी उत्तर दिलं, don't be afraid, from now on you'll be fishing for the souls of men. आतापासून पुढे तुम्ही माणसांचे जीव तारणार आहात, वाचवणार आहात, भिवू नका. And when they had brought their ship to land, they forsook all and followed him. लूक 5:11. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाले, भिवू नको, आतापासून तू माणसे धरणारा होशील. मग ते तारवे काठी लावून सर्व सोडून देऊ त्याच्या मागे चालायला लागले. सर्व सोडून, सर्व सोडून, सर्व अंडरलाईन, forsook all. सर्व सोडून, सगळ्यांना सोडून. Not less, कमी नाही, not much, थोडं नाही, not much, फारसं नाही, सगळं. सगळं, सर्व, सगळं. मी थोडं सोडलं, नाही चालणार. बेताचं सोडलं, तेही नाही चालणार. नाही बरंच सोडलं, तेही नाही चालणार. सगळं सोड, सर्व Amen. सोड. They left their nets, they left their boat, they left their father. जाळं सोडलं, नाव सोडली, अरे बाप सोडला. I mean, it was all that they had. फिनिश, दी एंड. एवढंच होतं त्यांच्याकडे. People will say, लोक म्हणतील, oh, त्यांनी बोट सोडलं. नाव आणि सोडलं. जाळी- अरे, but those times, अरे. that was the way, a tool for business. नाव आणि जाळं सोडलं म्हणजे त्याने आपला व्यवसाय सोडलाय. Amen. उसका बिझनेस था ना वो. Even that was their living. आणि त्यावर त्यांची उपजीविका होती, कमवायचं साधन होतं ते. They gave it all up. कमवायचं साधन देऊन टाकलं त्यांनी. They showed the love of Jesus, या- love for Jesus, याच्यावरून त्यांचं येशूवर असलेलं प्रेम दिसतं की नाही. and their willingness to deny themselves. आणि स्वेच्छा दिसून येते ना, की मी स्वतःचा त्याग करायला, मी आत्मत्याग करायला तयार आहे, मी स्वतःला मारायला तयार आहे, मी स्वतःचं अस्तित्व खलास करायला तयार आहे. It's as though they left the palace, जणू त्यांनी महाल सोडला असेल, like Moses left the palace. जसं मोशेनं महाल सोडला. It is the willingness. स्वेच्छा, इच्छुक हृदय. महाल सोडतं का असं कोणी? When we got saved, आपलं जेव्हा तारण झालं, it was not force. बळजबरीने नाही झालेलं, I did it on my own. मी स्वतः केलंय. I was ready for the world to become my enemy. आणि मी तयार झालो की या जगाने माझा वैरी बनावं, शत्रू बनावं, मी पत्करायला तयार आहे. As it is with me, so it is with you. आणि जसं माझं तसं तुमचं सुद्धा आहे. You left everything. तुम्ही सगळं सोडलंय ना. येशू is a मागे willing चालायला, heart. येशू मागे चालायला तुमच्यातल्या अनेकांनी सर्व काही आणि सगळं काही सोडलेलं आहे. ते इच्छेनं भरलेलं हृदय आहे. But if you are here because of your spouse, you will not last long. पण तुम्ही तुमच्या नवऱ्या खातर किंवा बायको खातर चर्चला येत असाल तर फारसे टिकणार नाही बरं का. वो चेअर जल्दी खाली हो जाएगी.
somebody else is going to occupy that मग chair. आणि कोणीतरी येऊन त्या खुर्चीवर बसणार. Unless there is a willingness, इच्छा जोवर माणसाची नाही ना स्वतःची, that person will not last long. स्वतःची इच्छा त्यात इन्व्हॉल्व पाहिजे बेटा. जोवर स्वतःची इच्छा नाही तोवर तो माणूस त्या कामात तेवढा गुंतणार नाहीये. That's why Jesus asks us to forsake all. म्हणून येशूंनी आपल्याला सांगितलंय सगळ्यांना सोड, सगळं काही सोड, Deny yourself. स्वतःचा त्याग कर, Take up the cross वधस्तंभ स्वतःचा उचल and follow me. आणि माझ्या मागे चाल. Amen. डोळ्याला झापड लाव. Sometimes you have to forsake your friends. कधी कधी मित्रांनाही सोडावं लागतं. Sometimes you have to forsake your relatives. कधी कधी नातेवाईकांना सुद्धा सोडावं लागतं. If they become a hindrance for जर your ते faith. अडचण बनले तर, अडचण जर बनले ना आपल्या विश्वासामध्ये ते, तर त्यांना सोडावं लागतं आपल्याला. We need to give them all up. आपण सगळ्यांना सोडायला लागतं जर वेळ आली तर. Whether it is things or people. मग गोष्टी असोत नाही तर लोक असोत, जर वेळ आली आपल्या विश्वासासाठी ते अडचण बनतायत तर ते सगळं आणि ते सगळे सोडायला आपली तयारी पाहिजे. A willing heart is a hungry heart. स्वेच्छेनं भरलेलं हृदय एक भुकेलं हृदय असतं. A hungry soul will always be looking out for food. आणि भुकेला जीव नेहमी अन्न शोधतो. A hungry soul will always be looking out for God and His kingdom. भुकेल्या जीवाला नेहमी देव आणि देवाचं राज्य हवं असतं. Because He's never satisfied unless He does something for God's कारण kingdom. जोर तो देवाच्या राज्यासाठी काहीतरी करत नाही त्याचं समाधानच होत नाही, त्याला चैनच पडत नाही. चैन नाही पडता उसको. God can trust a man for the best job if he has a willing heart. एखाद्या माणसाचं हृदय जर इच्छुक असेल ना तर देव त्या माणसावरती पुरेपूर विश्वास टाकू शकतो Yes. की हा करणार किंवा ही करणार. Because God can place him anywhere. कारण देव अशा माणसाला कुठेही ठेवू शकतो आणि तो माणूस करणार. And He can get it done through him. आणि ते काम देव त्या माणसाद्वारे करून घेऊ शकणार. कारण तो येतोच, तो करतोच, तो असतोच. Sometimes you have to talk very carefully with some people. कधी कधी ना काही लोकांशी आपल्याला फार जपून बोलावं लागतं. Because you are not sure whether he will accept. कारण काही लोकांचं असं असतं, अवघड पर्सनॅलिटीज असतात काहींच्या, तर आपल्याला माहित नसतं बोलल्यानंतर हे स्वीकारतील का नाही स्वीकारणार. सम आर डिफिकल्ट पर्सनॅलिटीज. But with some, पण काहींना you tell them anything under the sun. काही सूर्याखाली काहींना काही सांगा, They are always willing. नेहमी तयार असतात, करेंगे सर. पण काहींशी बोलताना जरा तोलून मापून बोलावं लागतं. And so you speak to him anything. आणि मग हे जे असे असतात ना की ज्यांना काहीही बोललेलं चालतं आणि ते स्वीकारतात, अशांशी आपण काहीही बोलतो. Amen. आमेन. Some are Christians surely, but they don't have a willing heart. काही नक्कीच ख्रिश्चन आहेत, आपली काही मनाई नाही, पण हृदयामध्ये इच्छा नाही. They may be born again. असेल त्यांचा नवीन जन्म झालेला, आपण काय नाही म्हणत नाही. They may work a lot, आणि कामही भरपूर करत असतील कदाचित ते, but they don't have a willing heart. पण स्वेच्छेनं भरलेलं हृदय नाहीये त्यांचं. I mean, we all work for ourselves. बघा, आपण सगळेच जण आपल्या स्वतःसाठी कमाई तर करतोच, काम तर करतोच. Even in the spiritual sphere, we all work for ourselves. आणि आत्मिक जगतात सुद्धा आपण सगळे स्वतःसाठी तर काम करतोच. But a willing heart will work for the kingdom of God. पण स्वेच्छेनं भरलेलं हृदय देवाच्या राज्यासाठी काम करतं. Not self-trust, स्वतःवर नाही, स्वतःच्या विश्वासावर, स्वतःवर नाही. not self-ambition. आणि स्वतःला पुढे करणं, स्वतःची महत्वाकांक्षा पुढे करणं नाही. How the kingdom of God will be established. देवाचं on राज्य earth. कसं प्रस्थापित होईल. आणि देवाचं राज्य म्हणजे देवाचे लोक. देवाचं राज्य इज देवाचे लोक. So wherever you go, whatever you do, तर जे काही तुम्ही कराल, जिथे काही तुम्ही असाल, whichever function you attend, ज्या कुठल्या कार्यक्रमाला तुम्ही जाल, see that you speak of the Lord. प्रभूविषयी बोला. That is a willing heart. त्याला म्हणतात स्वेच्छेनं भरलेलं हृदय. Wherever you go, कुठेही जा, जिथे कुठे जाल, remove the topic of Jesus. कसं तरी करून येशूंचा टॉपिक तिथं आणायचा. Because that is a willing heart. कारण त्याला म्हणतात इच्छेनं That भरलेलं is a हृदय. loving heart. त्याला म्हणतात प्रेमाने भरलेलं हृदय. I have seen people have birthdays and parties मी बघितलंय, लोक वाढदिवसाच्या पार्ट्या वगैरे वगैरे करतात, and they invite their friends, मित्रांना मैत्रिणींना बोलवतात, but they will not declare the Lord. पण प्रभूविषयी एक शब्द बोलणार नाहीत. Sometimes कधी कधी we have to tell them, आमच्या सारख्यांना त्यांना सांगावं लागतं, in the party, are you going to put Christian music? पार्टीत तू ख्रिश्चन संगीत लावणार आहेस का काय आहे. हा, सुरुवातीला करणार, नंतर माझं वर्ल्डचे फ्रेंड्स येणार ना, हो. तर तेव्हा मी दुसरं टाकतो. नंतर See, माझे all that. जगातले मित्र येणार When आहेत. it is a willing heart, पण कसं आहे, स्वेच्छेनं भरलेलं हृदय जेव्हा असतं ना, it is Jesus in the beginning, in the middle and in the end. मग सुरुवातीपासून अखेरीपर्यंत येशू आहे, येशू आहे, येशू आहे. मग अशांना काही सांगायला लागत नाही. Amen. आमेन. Sometimes they say, कधी कधी ते म्हणतात, oh, this is a party. ही पार्टी आहे, कम ऑन, This is a birthday कम party. ऑन, इट्स अ man. बर्थडे पार्टी. How do you expect me speak about असं Jesus? कसं आम्ही येशूविषयी बोलायचो, कम ऑन, इट्स अ बर्थडे पार्टी. हो का, तो बर्थ दिला कोणी, बर्थडे पार्टी का बर्थ कौन दिया.
they will not speak about Jesus. येशूंविषयी ना बोल, लाजच बरे वाटतं. Forget about that. ते जाऊ दे. I have attended birthday parties मी बर्थडे पार्टीला गेलोय, where the parents also sometimes they don't ask me to pray for their children whose birthday is there. जिथं आई वडील सुद्धा कधी कधी, मी आता समजा तिथे आहे तर माझ्यासारख्याला प्रार्थना करा माझ्या लेकरासाठी असं म्हणत नाहीत. So you can imagine when they call you where they will ask हो, you to मग pray. कल्पना करा, तुम्हाला बोललेल्यावरती काय ते तुम्हाला प्रार्थना करायला सांगणार आहेत, मला सांगत नाहीत प्रेयर करा म्हणून. Sometimes I say, कधी कधी मी म्हणतो can I pray for your का children? आमच्या सारख्यांना राहवत नाही, मग आम्ही स्वतःहून म्हणतो कॅन आय प्रे फॉर हिम, आम्ही प्रेयर करू का? Yes. That is the condition of today. असली अवस्था आहे अलीकडे. येशूला एवढं लाजायचं, येशू आपल्याला लाजले असते तर. Yes, there are people, आहेत काही माणसं, नाही असं नाही. when they call us, they say, first pray. आम्हाला बोलल्यानंतर पहिलं ते असंच म्हणतात की प्रार्थना करा पास्टर. Sometimes they say, कधी कधी म्हणतात Pastor, पास्टर should we serve dinner or will you pray first? जेवण वाढू का आधी प्रेयर करणार? I always say, I will pray first. तर मी म्हणतो ना, नाही पहिले प्रेयर, पहिले prayer. पहिले प्रेयर, पहिले प्रभू फिर खाना. First praise. पहिलं स्तुती मग खाणं. Amen. पहिले प्रभू का गाना फिर खाना. Forget about speaking about Jesus, they will not even pray. येशूंविषयी बोलणं तर लांब, प्रार्थना सुद्धा एखादी करत नाही तो. I have attended pastors' children's birthdays, पास्टरांच्या मुलांच्या बर्थडे पार्टीला पण मी गेलोय. and those pastors themselves don't pray and they don't ask me also to pray. ते पास्टर स्वतः प्रार्थना करत नाहीत आणि मलाही प्रार्थना करायला सांगत नाहीत. Amazing. म्हणजे आश्चर्य, मला तर असं In बसल्या the जागी धक्के. fun, in the joy, you miss out the main person. अरे सगळ्या गमती जमती मध्ये तुम्ही मुख्य माणसाला विसरताय. जिसने जिंदगी दी उसको भूल गया तू. Yes, the older generation will ask me to pray. हा, हे जे जुने लोक असतात ना, जुनी पिढी आहे ना, ते मला प्रेयर करायला सांगतात. But the newer generation, पण नवीन पिढीचं गणित गडबडलंय. Gen Z generation, जेनझी गडबडलेली आहे. they just want to cut the cake, they just want to dance, they just want to हो ना, फक्त केक कापायचा, Have कधी fun. एकदा डान्स करायचं असं झालंय. हो का? have all that. ठीक आहे, सगळं करा, मनाई कसली नाही. Don't miss Jesus. अरे पण येशूंना सोडून नाही करायचं. Like during Christmas season, जसं नाताळच्या दिवसांमध्ये a mother was taking a small kid एक to आई buy some things from the market, from the shop. एक आई बाजारामध्ये आपल्या लेकराला घेऊन काहीतरी विकत घ्यायला गेली. दिवस होते क्रिसमसचे And they were all festoons, there were cribs, there were many other आणि things, Santa Claus. सगळी सजावटीच्या गोष्टी सगळ्या बाजारपेठेमध्ये आलेल्या होत्या. And the kid was searching for something. आणि ते लहान लेकरू काहीतरी शोधत होतं. The mother said, what are you looking for? तर आईने विचारलं, काय हवंय? Pick up something. घे ना काहीतरी. Here there is a Christmas tree, there is a Santa Claus क्रिसमस here. ट्री आहे, सांता आहे, There are हरण some- आहे, हा काय काय आहे, Decoration stuffs are here, the फुलं आहे, lightings are here. बलून आहे, झिरमळ मुरमुळ सगळं आहे. Yes, all this is there, but where is baby Jesus नाही in all this? सगळं आहे मम्मा, पण बाळ येशू कुठं आहे? See, that child was searching for baby Jesus. ओ छोटा बच्चा जीसस को ढूंढ रहा था. And how true it is. किती खरं आहे हे? Christmas means Jesus. नाताळ म्हणजे येशू. I mean, you can have everything for Christmas except Jesus. नाताळसाठी सगळं घेता येशूंना सोडून. हा? फिर तो हो गई तेरी क्रिसमस. And that's why people struggle in life. म्हणून आयुष्यामध्ये लोक जो संघर्ष करतात ना, तो याच कारणामुळे डोकी फोडायला लागतात, कारण येशू सगळ्यातनं बाहेर. David, he says दावीद बोलला in Psalm 71:17, स्तोत्र 71:17, Oh God, thou hast taught me from my youth, and till today I have declared your wondrous works. स्तोत्र संहिता 71:17 मध्ये दावीद बोललाय, हे देवा, माझ्या बालपणापासून तू मला शिकवत आलायस आणि आजपर्यंत मी तुझी आश्चर्य कर्म वर्णित आलोय. Say, wherever David went, whatever party he attended, he would declare about the goodness of the Lord. जिथे कुठे दावीद गेला, ज्या कुठल्या पार्टीला गेला, तो देवाचं चांगुलपण तिथे बोलायचा. दोन शब्द का होईना तो देवाचे बोलायचा. Because David knew कारण दावीदाला माहित होतं that God alone had led me along this dangerous path of life. की देवाने एकट्याने या आयुष्य नावाच्या खडतर प्रवासात मला चालवलंय. He is saying, I have done public praise. आणि तो म्हणतो, मी लोक जमावासमोर स्तुती केली आहे. I have done private praise, but I have also done public praise. मी खाजगीत प्रायव्हेट मध्ये पण स्तुती केली आहे, तर मी लोकांच्या जमावासमोर सुद्धा स्तुती केलेली आहे. In all situations of life. सगळ्या परिस्थितीमध्ये आयुष्यात Up to that time, he had a willing heart to stand up for his God, any place, before any person. की कुठल्याही जागी कुठल्याही माणसासमोर त्याचं हृदय इच्छुक असायचं आपल्या देवासाठी उभं राहायला आणि बोलायला. We need to stand up for the cause of Jesus. आपण येशूंच्या कारणांसाठी उभं राहायला शिकलं पाहिजे.
And that cause is not selfish, that cause is for the salvation of the lost world. आणि येशूंची कारणं स्वार्थी नसतात. येशूंची कारणं म्हणजे काय? लोकांच्या तारणासाठीच आपण ते करत असतो ना. Always live with a willing heart towards God. आणि नेहमी देवासाठी एक इच्छेनं भरलेलं हृदय पाहिजे. Always live with a willing heart towards the church, towards the kingdom. आणि चर्च, देवाचं राज्य, हे सगळं म्हटलं ना की इच्छेनं भरलेलं हृदय नेहमी पाहिजे. God has power to change anyone's heart, कारण देवाकडे कुणाचंही हृदय बदलायचं सामर्थ्य आहे. provided he gets some speakers there. हा, तिथं त्याला काही वक्ते मिळाले पाहिजेत. बास, You speak, बोलणारे. he will work through you. तू बोल, तुझ्याद्वारे देव काम करेल. He has the power to make the unbelievers also believers. अविश्वासू लोकांना विश्वासू करायचं सामर्थ्य पण देवात आहे. Unless the believers talk. हा, पण ते विश्वासू लोक पहिलं बोलले पाहिजे. Except the believers talk. विश्वासू लोकांनी बोलणं केल्यानंतर देव कार्य करेल. Because God has the power to corner such a person. कारण देवाकडे सामर्थ्य आहे अशा कुठल्याही माणसाला अडीअडचणी टाकायला. And when you speak, आणि तुम्ही जर त्यावेळेला त्या माणसाशी बोललात he will use you. तर तो वापरणार. And he will bring people out of darkness. तर मग देव तुला त्या परिस्थितीत अशांसमोर वापरणार आणि त्यांना अंधारातनं बाहेर काढणार. पण तिथेही तुझी बोलायची न लाजता येशू सांगायची तयारी पाहिजे. Amen. People will be willing in the days of God's power, Bible says. पण बायबल म्हणतं की देवाच्या सामर्थ्याच्या काळी लोक इच्छुक असतील. नाही. People will be willing in the days of God's power. देवाच्या सामर्थ्याखाली लोक इच्छुक असतील. Yes. हा, When God's power is manifested, म्हणजे काय? देवाचं सामर्थ्य जेव्हा प्रगट होतं people will be willing to accept him. त्यावेळेला लोक इच्छुक असणार आहेत त्याला स्वीकारायला. कारण ते बघतायत प्रदर्शन होतंय. You know, when Israel was in Egypt, इस्रायल देश जेव्हा मिस्रमध्ये होता, God wanted them to be delivered from the hands of Pharaoh. देवाची इच्छा होती की त्यांना फारो राजाच्या गुलामगिरीतनं सुटका मिळावी. And through the hands of Moses, he gave them deliverance. आणि मोशेच्या हस्ते देवाने त्यांना सुटका दिली. पण In the initial times, सुरुवातीच्या काळी Pharaoh was very adamant. फारो फार हट्टी होता. But then God sent judgment upon judgment over them. पण देवाने त्यांच्यावरती न्यायावर न्याय पाठवला. They had suffered so many plagues आणि इतक्या साऱ्या पीडा त्यांना सहन कराव्या लागल्या that the land of Egypt was completely desolate. की मिसर देश अगदी ओसाड पडला. So much of sorrow was there. इतकं दुःख आलं, So much of pain was इतक्या there. वेदना, इतक्या पीडा, इतक्या मऱ्या आल्या. But still they were refusing for Israel to go. तरी सुद्धा इस्रायलला सोडायला ते तयार नाहीत. At last, शेवटी because of God's mighty hand, देवाच्या महान हातामुळे they were ready and willing to let Israel go. सरते शेवटी ते तयार झाले इस्रायलला सोडायला. They said, we want to get rid of these people. आणि सरते शेवटी ते म्हणाले आम्हाला आता या इस्रायली लोकांपासून सुटका पाहिजे, See, यांना सोडा. God had to force them to be willing. म्हणजे देवाला त्यांना बळजबरी करावी लागली इच्छुक बनायची. God had to corner them that they may be willing. देवाला त्यांना कॉर्नर करावं लागलं अशासाठी की आता तरी तुम्ही इच्छुक बना आणि करा. See, God can corner the worldly people like that. जगिक लोकांना अशा रीतीनं देव अडीअडचणीत टाकू शकतो. But for us, पण आपलं म्हटलं God doesn't want us to be forced. तर देवाची इच्छा नाहीये की आपल्याला पण बळजबरी करायला लागावी. He says, देव म्हणतो you be willing. तुम्ही जरा स्वेच्छेनं करा ना. Don't be like Pharaoh who was forced and then he surrendered. फारो राजासारखे नका ना म्हणू, ज्याला बळजबरी करावी लागली आणि मग तो शरण आला. See? And when Israel left, they were willing to give away gold and silver to the Israelites. आणि मग इस्रायली लोक जेव्हा निघाले त्याला मिस्री लोक इस्रायली लोकांना सोनं चांदी सगळं द्यायला तयार झाले. They were willing, Bible says. स्वेच्छेनं त्यांनी द्यायला सुरुवात But केली. that बायबल was म्हणतं. forced willing, पण not बळजबरीनं, joyful willing. आनंदाने ती स्वेच्छा त्यांच्यात आली नव्हती. बळजबरी कर करून शेवटी त्यांना इच्छा झाली की आपण हे करू. Some of the gladness in some people is not real हो gladness. ना, काही लोकांमधला आनंद खराखुरा आनंद नसतो. There is some motive behind it. काहीतरी हेतू असतात, मतलब असतात त्यांचे. Because if I do this, I will get this. त्यांचा मतलब असतो काहीतरी की असं केलं की मला असं मिळणार ना. You know, some of the businessmen, they will smile a lot. काही व्यावसायिक लोक, बिझनेसमॅन खूप हसतात. Why? का? Something is there behind it. काहीतरी मतलब असतो त्यांचा मागे, Isn't it? है ना. But when we smile, पण आपण जेव्हा हसतो it is real ते smile. खरं हसणं. Because we love का God. आपलं देवावर प्रेम आहे, Because we love our neighbors. का आपलं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 105 verse 38, स्तोत्र संहिता 105 त्यातलं 38 वचन. Egypt was glad when they departed, for the fear of them fell upon them. स्तोत्र संहिता 38:5 ते निघून गेले तेव्हा मिसर हर्षित झाला कारण त्यांचे भय त्यांच्यावर पडलेले होते. Say, मिस्री लोक आनंदी झाले. why? का? कारण की इस्रायली लोकांची भीती बसली त्यांच्या मनात. See, something is there behind it. काहीतरी त्याच्या मागे आहे. So sometimes when people laughingly and joyfully do some work, you need to know what is behind it all. कधी कधी काही माणसं हसतमुख काही काम करत असली ना
तर आपण थोडा विचार पण करायचा की ह्यांच्या मनात शेवटी काय मतलब असणार आहे. Sometimes when people laugh too much also, there is something behind it. हो ना, कधी कधी लोक खूपच हसायला लागली जास्तीची We have to असली hold तरी त्याच्या ourselves. मागे काहीतरी असतं. Amen. असं When somebody gets promotion, एखाद्याला समजा बढती मिळाली, he'll be full of joy. तो आनंदाने भरतो. Then he said to his friends, मग मित्रांना येऊन सांगतो, I want to give party man today. मला for आज you." पार्टी द्यायची रे. Oh, why? का? I just love you all men. नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे रे. But he actually got promotion. नाही, पण खरं म्हणजे त्याला बढती मिळाली म्हणून त्याला पार्टी द्यायची. And just imagine, पण कल्पना करा, the next day the company says, no, we rejected that thing. दुसऱ्या now, दिवशी let's समजा कंपनी म्हणाली की नाही नाही, आम्ही तुमची बढती मागे घेतली आहे. अलीकडे काही होतं. And then मग the friends say, when is the party? मित्र विचारतात, कधी तू पार्टी देणार होता? Forget it, man. जाऊ no दे बाबा, party. आता नाही पार्टी. सारा मूड ऑफ हो गया. तेरा मूड आता कब है? बार बार जाता वही दिख रहा है. They did not pity Israel. त्यांनी इस्रायलवर कीव नाही केली. God cornered them. देवाने त्यांना असं अडचणीत अडकवलं ना That's why they released them. की शेवटी मग ते म्हटले, आता आपण इस्रायली लोकांना सोडून देऊया. Say, what is the use? God cornering us and we are saying, praise the Lord, hallelujah. काय फायदा? देवाने असं आपल्याला कॉर्नर केलं, अडी अडचणीत अडकवलं की शेवटी मग आपल्याला धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू म्हणावंच लागलं. असं नको. People can praise best when they are on the bed of affliction. लोक जेव्हा त्रासांच्या बिछाण्यावर असतात ना, तेव्हा त्यांच्या प्रार्थना अगदी छान, स्तुती पण अगदी छान असते. Amen. मनोभावे, अगदी The मनोभावे. moment you admit them in the hospital and they lie on the bed, the first thing they'll say, माझा Bible आण जरा. हॉस्पिटल हो का? घरी पडलं होतं एवढे दिवस नाही आठवण आली, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की पहिलं ते म्हणतात, मेरा बायबल लेके आ. So the wife says, no, you don't have a Bible, I have, we have to buy one for you. मग बायको पण म्हणते की नाही, तुमच्याकडे बायबल नाहीच आहे, माझा आहे माझ्याकडे. हा, मग विकत घेऊन ये. हो, बायको पण संधी सोडत नाही मग Amen. की नाही, अभी तो सुना की रहेंगे हम भी. When it is a willing heart, पण जेव्हा इच्छुक हृदय असतं ना, in good times, in bad times, you are the same. त्या चांगल्या काळात वाईट काळात आपण तसेच असतो, काही फरक पडत नाही. मी येणार, मी करणार, मला करायचं आहे, मीच करणार. Amen. Amen. Always live with a willing heart. आणि नेहमी इच्छेनं भरलेल्या हृदयाने जगा. Willing to go the second mile. दुसरा मैल चालायला तयार, असांग कामे नको. Willing to repent. पश्चाताप करायला तयार, Willing to love. प्रेम करायला तयार, Willing to forgive. क्षमा करायला तयार, Willing to bear reproaches. आणि सगळी निंदा नालस्ती सहन करायला तयार. Such a person will find favor from God. अशा माणसाला देवाकडनं कृपा मिळेल. पण असं रुसू आणि कोपऱ्यात बसू, त्यांना मग देव नाही कृपा देत. Look at David. दावीद बघा, He said म्हणाला in Psalm 109 verse 28, स्तोत्र संहिता 109:28, let them curse, but you bless me. हो ना. When they arise, let them be ashamed. स्तोत्र संहिता 109:28, ते शाप देवोत परंतु तू आशीर्वाद दे. ते उठतील तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा दास हर्षित होईल. Can you imagine this कल्पना statement? करा, या विधानाची He says, कल्पना करा. let the people curse me. तो म्हणतो, लोकांनी मला शाप दिले तर देऊ दे, I will not waste my time cursing them back. मी नाही परत त्या लोकांना शाप देत माझा वेळ वाया घालवणार आहे. When they curse me, जेव्हा ते लोक मला शाप देतात, I will look to you. मी तुझ्याकडे बघीन, You bless me. तू मला आशीर्वाद दे. बस, What a beautiful thing. किती सुंदर ना. तो म्हणतो, मी नाही वेळ वाया घालवणार, त्यांनी मला शाप दिला म्हणून मी आता 2 शाप त्यांना देणार. काय को, कशाला तो आपला टाइम खराब करायचा. प्रभूकडे बघायचं, म्हणायचं, दे बाप्पा तू आशीर्वाद दे. I will look to God मी देवाकडे बघीन and say, आणि म्हणीन, Lord, प्रभू they cursed me, त्यांनी मला शाप दिला, but I didn't curse them back. पण मी नाही त्यांना परत शाप दिला, So now you bless me. तू मला आशीर्वाद दे. असं म्हणायचं. Amazing. किती छान. Praise God. देवाला धन्यवाद. असं पाहिजे. When they arise, let them be ashamed. जेव्हा ते उठतील ते लज्जित होत, Let them continue to curse me. आणि त्यांनी मला शाप देणं सुरू ठेवावं, मला काय हरकत नाही. I don't Provided mind. you continue blessing me. तू मला आशीर्वाद देणं सुरू ठेव. मग त्यांनी मला शाप देणं सुरू ठेवलं तरी आय डोंट माइंड इट. 3 curses, 3 blessings. 3 शाप मिळाले, 3 आशीर्वाद मिळाले. 10 cursings, 10 blessings from me. 10 शाप मिळाले, 10 आशीर्वाद मिळाले. इट वर्क्स फॉर मी. हालेलुया. Praise God. आमेन. That is how David lived. अशा रीतीने दावीद जगलाय. जगायच्या पद्धती शिकवतोय बेटा, शिका. And then they say, मग ते म्हणतात, why is God not blessing me? माहित नाही देव मला आशीर्वाद का देत Because they नाही. cursed you twice, you cursed them हो 50 ना, times. कारण त्यांनी तुला 2दा शाप दिले होते आणि तू 50 शाप त्यांना देऊन स्वतःची अस्सल जात दाखवायची गरज होती का? आ? काय गरज होती? Amen.
अभी सुधर गई मेरी बिगड़ी चालना, I'm वापस क्यों बिगड़ी? I'm willing to bear all these reproaches if I may find your favor, Lord. मला जर तुझा अनुग्रह आणि कृपा मिळत असेल तर मी हे सगळं सहन करायला तयार आहे. जे इंग्लिश मध्ये लोक म्हणतात आय डोंट माइंड इट ॲट ऑल. See, देऊ दे त्यांनी मला शाप, that favor I value infinitely more than their curses. कारण त्यांच्या शापांपेक्षा देवबाप्पा तुझी कृपा मी जास्त मोलाची समजतो. त्यांच्या शापात काय दम आहे? Amen. आमेन. And it's a small matter whether I'm reviled and cursed by people. आणि छोटी गोष्ट आहे, लोक मला नावं ठेवतात, लोक माझी निंदा करतात, ठेवू दे, ते छोटी गोष्ट आहे. If I only may secure the favor and friendship of my God. जर फक्त मला माझ्या देवाची मैत्री आणि कृपा सुरक्षित ठेवता आली, आय एम सेट, माझं जीवन बनलं. And God is ready to bless you. आणि देव तुला आशीर्वाद द्यायला तयारच आहे. Are you ready to come under His wings? तू देवाच्या पंखांखाली यायला तयार आहे का ते सांग. Are you ready to receive Him? आणि तू देवाला स्वीकारायला तयार आहे का ते सांग. Or are you wasting your time finding out why they cursed you? का सरते शेवटी तुझं आयुष्य तू हे शोधून काढण्यात वाया घालवतोयस की नाही पण त्यांनी मला शाप का दिला, का दिला, अभी क्या सीआयडी लगानी उसके पीछे, शाप का दिला, शाप अभी दिला, जाऊ दे. Amen. आमेन. David said दावीद बोललाय in ना, Psalm 145 verse 9, स्तोत्र 145:9, the Lord is good to all and His tender mercies are over all His works. स्तोत्र 145 आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये दावीद असं म्हणतो, यहोवा सर्वांना चांगला आहे आणि त्याच्या अतिकरुणा त्याच्या सर्व कृत्यांवर आहेत. See, He's always willing to do good. देव नेहमी चांगलं करायला इच्छुक असतो. He is ever ready to bless you. देव नेहमी तुला आशीर्वाद द्यायला अगदी मोर दॅन रेडी आहे. But we need to come to Him. आपण देवाकडे आलं पाहिजे ना. Many are not willing to come to Him. अनेक माणसांची इच्छाच नसते देवाकडे यायची. One day they will be willing, एके दिवशी इच्छा होईल त्यांना, but that will be forced willing. पण मग ती बळजबरीनं इच्छा निर्माण केलेली असेल. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, every tongue shall confess that Jesus is Lord. प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू प्रभू आहे. That is forced. बळजबरी. On the प्रत्येक last जीभ day they will confess. शेवटच्या दिवशी ते कबूल करतील. ती बळजबरी आहे, Isn't it? है की नाही? Every tongue shall confess that Jesus is Lord. प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू प्रभू आहे. But today only believers are confessing Jesus is Lord. आज फक्त बिलीवर लोक कबूल करतायत की येशू प्रभू आहे. Don't worry. काळजी करू नका. One day, एके दिवशी when they will all stand before the white throne judgment, जेव्हा ते सगळे पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायापाशी उभे राहतील, they will salute Jesus and confess, Jesus, you are the Lord. ते येशूंना सलाम ठोकतील आणि म्हणतील, येशू तू प्रभू आहेस. बळजबरीनं म्हणावंच लागेल. Jesus will not say, oh, you said Jesus is Lord, come to heaven. त्याला No. येशू असं नाही म्हणणार आहे त्यांना, अच्छा तू म्हटला काय येशू प्रभू आहे, चल स्वर्गात. अरे असं कसं? That is too late. नाही, तो फार उशीर झालाय. मग Amen. तिथं ती पण नाही. Willingness. स्वेच्छा पाहिजे, स्वेच्छा, इच्छा पाहिजे, इच्छा. Whatever work you do, let it be a willing heart. जे काही काम करताय ना ते इच्छेनं करा. तन मन धन सगळं लावून करा. Some people sit in one corner. काही लोक असं कोपऱ्यात बसतात. Who are you? कोण? I'm an elder. Elder. But why are you sitting in the corner? एल्डर बन के Be कोपऱ्यात among the people, talk with the people, Elder आहे communicate ना. with the people, pray एल्डर for the people. आहे, एल्डर आहे. लोकांमध्ये बसा, लोकांशी बोला, लोकांची प्रार्थना करा. अरे लोकांमध्ये बसा. Yes. हो. One leader was with the phone. एक लीडर फोन घेऊन, But your leader there for the people. अरे पण तू लोकांसाठीचा लीडर आहे ना, Pray for them, comfort त्यांच्यासाठी them, प्रार्थना कर, encourage त्यांना them. सांत्वन दे, त्यांना प्रोत्साहन दे. वो फोन घर पे जाके भी देख लेंगे बेटा. Are you getting me? A willing heart, इच्छुक हृदय पाहिजे, a joyful heart, आनंदी हृदय पाहिजे. and let there be a pleasing personality. आणि आपलं व्यक्तिमत्व ना असं प्रसन्नदायक पाहिजे. कप्याला आठ्या मारून आलं वगैरे खाऊन येऊ नका. असं आपल्याला बघून लोकांना वाटलं पाहिजे, सिस्टर आल्या. Sometimes people laugh a lot at home, but in the church हो they ना, are very silent. कधी कधी लोक आपापल्या घरात खूप असतात आणि चर्च मध्ये असे लटकलेले चेहरे, माहित नाही काय. Sometimes they are very joyful with their friends, but with the parents they are serious. कधी कधी काही जण, काही मुलं Some children. मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये एकदम आनंदी आनंदी हॅपी हॅपी. घरी आले, आय एम टायर्ड, आय एम टायर्ड. अरे व्हॉट हॅपेंड? आय एम टायर्ड. हो का? See, so many who are not willing today will one day be willing. हो ना. तर आज जे इच्छुक नाहीयेत त्यांना एके दिवशी इच्छुक व्हावं लागेल. Because God will make them willing. कारण देव त्यांना इच्छुक करेल, Before बनवेल. sending them to hell, He will say, I want you to will it that I am the Lord, and then go. देव त्यांना नरकात पाठवायच्या अगोदर म्हणेल की स्वेच्छेनं म्हण मी प्रभू आहे, मग नरकात जा. See, Bible says in Isaiah 17 verse 7, यशाया 17:7 मध्ये बायबल म्हणतं, at that day shall a man look to his maker. 17:7 यशा, त्या दिवशी मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याकडे बघेल. See,
त्या दिवसात मनुष्य आपल्या उत्पन्न करणाऱ्याकडे लक्ष लावतील. आपल्याला उत्पन्न करणारा कोण? आपल्याला उत्पन्न करणारा देव. See, up till now they have been looking at their fortified cities, fortified walls. They were looking to their money as their support and strength. त्यांचे डोळे आतापर्यंत आधारासाठी, शक्तीसाठी आपल्या पैशाकडे, आपल्या शहरांकडे, आपल्या लोकांकडे होते. Then on that day, मग त्या दिवशी, एके दिवशी Israel will look at the Lord, इस्रायल प्रभूकडे बघेल, the Lord who made them, ज्या प्रभूने त्यांना निर्माण केलंय, and they will ask for help. आणि मदत मागतील. मग ते Amen. आमेन. तो दिवस येईल. All that arrogance will go, all that pride will go. मग तो सगळा उद्धतपणा जाईल, तो सगळा गर्व जाईल. They were running on their own steam, ते स्वतःच्या शक्तीवर धावत होते, but they will look to their Maker. पण मग आता निर्माणकर्त्याकडे ते पाहायला लागतील. God is going to corner many people on the last day. देव शेवटच्या दिवशी अनेक लोकांना कॉर्नर करणार आहे. Afflictions and judgments have often had an effect to turn the eyes of the wicked towards their Maker. त्रासांचा आणि न्यायांचा परिणाम अनेक दुष्ट लोकांच्या जीवनात असा झालाय की शेवटी त्यांना त्यांच्या निर्माणकर्त्याकडे बघावं लागलंय. He will drop them from the high horse like Saul. बघावं लागणार आहे. शौलाला जसं घोड्यावरून देवाने पाडलं, उतरवलं नाही, पाडलं, तसं अनेकांना देवाला घोड्यावरनं पाडायला लागणार आहे. And make them willing आणि people. त्यांना इच्छुक लोक बनवावं लागणार आहे देवाला. And after Paul was willing, आणि पॉलची स्वेच्छा तयार झाल्यावर what did he say? तो काय म्हणाला? What do you want me to do now? Tell me. तू सांग मला आता मी तुझ्यासाठी काय करू. Up till now I did everything what I had to do. आतापर्यंत मला जे हवं ते मी सगळं केलं. But now you tell me, आता Lord. तू सांग मी काय I'm करू willing. तुझ्यासाठी. माझी इच्छा I आहे. want to do it joyfully. मला आनंदाने करायचंय. आता तू सांग मी काय करू. And what a joyful work Paul did. काय आनंदी काम पॉलने केलं. Flogged so many times. किती वेळा त्याने मार खाल्ला, But that smile never vanished from his पण face. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी गेलं नाही. तो म्हणाला वधस्तंभ आमचे भूषणच आहे. He was stoned so many times. एवढ्या वेळेला त्याला दगड मार झाली, But the joy of the Lord did not leave पण him. प्रभूचा आनंद कधी त्याच्याकडून गेला That नाही. passion did not leave him. तो आवेश कधी त्याच्यापासून गेला नाही. Amen. आमेन, आमेन. A time is coming for many people who are not willing. अनेक लोकांच्या जीवनात ती वेळ येत आहे की ज्यांची अशी स्वेच्छा नाहीये ना, In their humiliation, they'll be willing. त्यांच्या अपमानितपणात, लज्जितपणात मग ते इच्छुक बनायला लागतील. Their eyes shall have respect for him. आणि मग त्यांच्या डोळ्यांमध्ये त्याचा आदर निर्माण होईल. Today, आज we have respect for Jesus, येशूंसाठी आपल्याकडे आदर आहे. for what he did for us. आज येशूंसाठी आपल्याकडे एवढा आदर आहे की येशूंनी आपल्यासाठी जे केलेलं आहे त्याबद्दल आपण येशूंसमोर नतमस्तक आहोत. Amen. Amen. So be willing to come back to God with a right heart. तर देवाकडे योग्य हृदय घेऊन परत यायला इच्छुक राहा. Be willing to confess right. आणि देवाकडे येऊन योग्य रीतीनं कबूल करायला तयारी करा. Don't hide like King Ahab. आहाब राजासारखी लपाछपी करू नका. Let us not be like Saul in the beginning. आणि सुरुवातीला शौल कसा होता तसंही आपल्याला नाही बनायचं. Amen. अरे देवाशी काय लपंडाव खेळताय, कधी येताय कधी जाताय, मग येताय परत जाताय. देवाशी लपंडाव खेळू नको. Amen. Amen. It is all Jesus येशू all the येशू, way. ऑल द वे इट इज जीसस. येशू येशू येशू, नाव गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार. Look at Hezekiah. हिजकिया बघा, After he got healed, त्याला आरोग्य मिळाल्यावर he showed all his treasuries of the kingdom of Jerusalem. यरुशलेमच्या राज्यातली सगळा खजिना त्याने दाखवला. Everything he showed to his enemy. सगळं शत्रूला त्याने दाखवलं, शत्रू राजाला त्याने दाखवलं. This was pride. हा गर्व होता. याला गर्व म्हणतात. He should not have shown to the enemy king. कशाला? शत्रू राजाला सगळं उघडून दाखवायची काय गरज आहे? Now he was healed. तो बरा झाला And they all wanted to see how he was healed. आणि त्यांना सगळ्यांना बघायची तीव्र इच्छा होती की हा कसा बरा झाला. Because they know कारण त्यांना माहित होतं that nobody can get up from the bed की with असं this kind of sickness अशा पद्धतीचा आजार झाल्यानंतर बिछाण्यावरनं कोणी उठू नाही शकत. unless God had touched him. देवाने त्याला स्पर्श केला असेल तरच हे होऊ शकतं, सगळ्यांना माहित होतं. And so King of Babylon came with great gifts to meet him. तर बाबेल देशाचा राजा मोठ्या मोठ्या गिफ्ट्स घेऊन त्याला भेटायला आला. Because he heard how Hezekiah had been miraculously healed. कारण बाबेल देशाच्या राजाच्या कानावर आलं की हिजकिया राजा कसा चमत्कारिक रीतीनं बरा झालाय. Instead of giving the testimony, तर साक्ष सांगायच्या ऐवजी he showed all the treasuries he had. हा हिजकिया खजिना दाखवतोय शत्रू राजाला. When you show your treasuries to the enemy, next day he
will come and plan it out how to rob your house. अरे शत्रू राजाला तुझी सगळी धनसंपत्ती आणि खजिना तू दाखवल्यानंतर तो प्लॅनिंग करून दुसऱ्या दिवशी तुला लुटायला येईल. Just imagine, कल्पना करा, one stranger is coming to your house, कोणीतरी अनोळखी माणूस तुमच्या घरी आला and the wife goes inside in a cupboard. She brings all the gold ornaments and earrings and necklace and displays. You see, all this I have. कोणीतरी अनोळखी माणूस तुमच्या घरी आला आणि तुमची जी बायको आहे तिनं लगेच जाऊन तुमची तिजोरी उघडली आणि घरात असलेलं सोनं चांदी हिरे मोते सगळं आणून त्याच्या समोर मांडलं. बघा हे सगळं बघा एवढं आहे माझं. आमच्याकडे. अरे त्याला काय तुझी He will say, श्रीमंती? yes, very good, तो म्हणेल वा किती छान, excellent. सुंदर. He will go and he will start making plans. आणि मग तो योजना करेल की अभि इथं धाड कशी घालायची बघा. अरे त्याला कशाला तुझी श्रीमंती दाखवतीये? Say, he should have testified what God did for him. हिजकिया राजानी साक्ष सांगायला हवी होती बाबेलच्या राजाला की ऐक, बस देवानी मला आरोग्य दिले, ऐक, Say, साक्ष ऐक माझी. and so prophet Isaiah came to his house मग यशया संदेष्टा त्याच्या घरी आला. and asked him, यशाने त्याला विचारलं, what did you show to the king of Babylon? बाबेलच्या राजाला तू काय दाखवलं? One thing was good that Hezekiah confessed that I showed all my properties. एक चांगली गोष्ट होती की हिजकिया राजानी कबूल केलं, मी माझी सगळी धनसंपत्ती मालमत्ता त्याला दाखवली. Because he knew he was dealing with a man of God who can read him through and हो, through. कारण त्याला माहित होतं की यशया संदेष्टा देवाचा खराखुरा सेवक आहे, यांच्यापासून लपवलं तरी यांना सगळं कळतं, म्हणून आपण सांगूनच टाकूया. Because he knew he was under Isaiah's obligation also. कारण त्याला माहित होतं मी यशयाच्या बांधिलकी खाली पण आहे, That this man Isaiah had come commissioned by God. की हा यशया जो संदेष्टा देवाने दिलेल्या कामगिरीतनं इथे आलाय. And so it would be a vain attempt to conceal the truth. तर उगीच सत्य लपवायचं नाही त्याच्यापासून, मी खरं खरं त्याला सांगणार आहे. And so he told him, तर खरं खरं सांगितलं हिजकियाने यशाला की मी सगळी मालमत्ता धनसंपत्ती दाखवली. say, सब सारे शेअर बताए, सारे एफडी सर्टिफिकेट बताए. अरे क्यों बताए? why should you show all that? कशाला दाखवलं सगळं? Because later on the king of Babylon came and raided हो everything. ना, कारण मागाहून मग बाबेल देशाचा राजा आला आणि त्याने धाड घातली ना, छापा घातला ना सगळ्यावर. Be willing to testify about God. Be willing to talk about God. God will support you. देवाविषयी येशूविषयी साक्ष सांगायला तयार राहा, येशूविषयी बोलायला तयार राहा. देव तुला पाठिंबा देईल, आधार देईल. Sometimes, when there is housewarming, कधी कधी कोणाच्या घरी समजा वास्तुशांत आहे, हाऊस वॉर्मिंग आहे, people call us home. लोक आम्हालाही बोलवतात. And then they say, मग म्हणतात God has blessed us. देवाने आशीर्वाद दिला आम्हाला. You go to an unbeliever's house, एखाद्या अविश्वासू माणसाच्या घरी जर आपण गेलो, they will take you from the living room to the bedroom to the toilet to the veranda to the balcony. ते तुम्हाला लिव्हिंग रूम पासून अगदी शेवटी टॉयलेट पर्यंत नेतील सगळीकडे. हे बघा हे आमचं घर. हे आमचं घर आहे. आता जेवण वाढायचं का? हो, एक बंगला बने न्यारा, ये देखो हमारा बंगला प्यारा प्यारा. Say, but पण when we believers call people home, आपण बिलीवर माणसं आहोत. आपण जेव्हा लोकांना घरी बोलवतो, we don't show them the house first. आपण पहिलं घर नाही दाखवत. We just tell them, आपण त्यांना पहिलं असं म्हणतो, brother, ब्रदर this is what God gave us. देवानी दिलं, देवानी दिलं ब्रदर, येशूनी दिलं ब्रदर. Be willing to go all out for God. देवासाठी ऑल आउट बाहेर पडायला तयार राहा. एवढं काय लाजायचं येशूना? येशू लाजले का तुला? But be willing also not to go against anybody. पण आणि कोणाच्या विरुद्ध जायला सुद्धा नको, ती पण इच्छा बाळगा. Have a right heart. एक योग्य हृदय ठेवा. हृदय चांगलं पाहिजे, Right heart. हृदय चांगलं पाहिजे. A willing heart is a right heart. इच्छुक हृदय योग्य हृदय असतं. 100% की बात, दिल साफ रख. Look at Joseph. योसेफ बघा, He was espoused to Mary, त्याचा साखरपुडा मरियेशी झाला. but Bible says बायबल म्हणतं he was a just man. तो न्यायी माणूस होता. योसेफ. Matthew 1:19. He was a just man. मत्थय पहिला अध्याय 19 वचन बायबल म्हणतं की तो म्हणजे योसेफ न्यायी माणूस होता. That means he was kind, म्हणजे तो दयाळू होता, he was tender, तो कवळा होता, चांगला was होता, merciful. दयाळू होता. and he was so attached to Mary आणि मेरीशी त्याचं खूप म्हणजे जवळचं नातं झालं होतं. that when she revealed to him that she was carrying, आणि मेरीनी मग जेव्हा त्याला सांगितलं की तिला दिवस गेलेत,
I mean, any man would have thought of a divorce. कुठल्याही पुरुषाला त्यावेळेला असंच वाटणार की आता मी तुला सोडणार आहे, सोड चिठ्ठी देणार आहे. I mean, you are walking steady with that person कारण त्या व्यक्तीसोबत तुमचं स्टडीली चाललं होतं and you're going to get married. आणि तुझं आता त्याच्याशी लग्न सुद्धा होणार होतं, तिथपर्यंत गोष्टी गेल्या Maybe you are होत्या. engaged also. कदाचित तुझा साखरपुडा पण त्याच्याशी झाला होता And if that lady comes and tells you one day, आणि तिनं येऊन समजा एके दिवशी तुला सांगितलं I'm carrying. मी प्रेग्नंट आहे, I mean, what will you think? काय विचार करेल तो मुलगा, तो पुरुष? But see this man Joseph. पण हा योसेफ बघा, He didn't want her to be exposed to public disgrace. त्याची इच्छा नव्हती की लोकांसमोर तिची निंदा व्हावी, अपमान व्हावा. See, he could have followed the law तो नियमशास्त्रामागे चालू शकला असता तेव्हा, because the law says कारण नियमशास्त्र म्हणतं such ones should be stoned to death. अशांना दगडमार करून ठार मारायचं. But look at the heart of Joseph. पण योसेफाचं हृदय बघा कसं होतं. He didn't want to expose her to public shame. त्याची इच्छा नव्हती की लोकांच्या जमावासमोर तिला अपमानित करावं. He sought to secretly dissolve the connection. त्यांनी गुप्तपणे ठरवलं की आपण हिच्याची असलेलं नातं सोडून देऊ Without allowing her to be punished according to the law of Moses. आणि मोशेच्या नियमशास्त्रात जी काही शिक्षा तिच्यासाठी लिहिलेली आहे ती न घडता आपण गपचूपपणे शांततेनं हिला सोडून देऊ. See, they were living under the law of Moses. ते मोशेच्या नियमशास्त्राखाली जगत होते ना बेटा. An adulterous woman was stoned. आणि व्यभिचारी बाईला ते दगडमार करून ठार मारायचे, तो नियम But होता. he was not willing to complain to the magistrate. पण योसेफ काही जाऊन मॅजिस्ट्रेटला किंवा न्यायाधीशांना तक्रार करायला तयार नव्हता. Maybe many must have told him. आणि कदाचित अनेकांनी योसेफाला येऊन सांगितलं असेल Or maybe he didn't share it with anyone. किंवा We don't know. योसेफानी कोणालाही सांगितलं नसेल, आपल्याला ठाऊक नाही एक्झॅक्ट सीन कसा But he said, झाला. I don't want to get married to पण her. योसेफ म्हटलं आता मला नाही लग्न करायचं तिच्याशी. Because Matthew 19:3 says that you can give a letter of separation. कारण मध्य 19:3 मध्ये लिहिलंय की तुम्ही सोड चिठ्ठी, मराठीत ज्याला म्हणतात, ती देऊ शकता. It was other thing that the angel of the Lord spoke to Joseph in a dream, ही वेगळी बाब की देवाचा दूत रात्रीच्या प्रहरी स्वप्नात येऊन योसेफाशी बोलला that take her as your wife. की हिला आपली बायको करून घे. But yet on his own, in the beginning, he was not willing to put her into public shame. तरी स्वतः तो सुरुवातीला लोक जमावासमोर तिला अपमानित करायला, लज्जित करायला तयार नव्हता की हे सगळा अपमान होईल मेरीचा. Never shame your spouse. कधी आपल्या जीवन साथीदारांना, नवऱ्याला, बायकोला चार चौघांसमोर असं लज्जित करू नका. Even for going for a divorce, don't shame them. ठीक आहे, तुम्हाला घटस्फोट द्यायचा आहे ना, पण तुम्ही असं त्यांना लज्जित करून त्यांना घटस्फोट देऊ नका की हा तसलाच आहे, तसलाच आहे. तसं Sometimes नका. the celebrities, then they openly, shame their spouses in public. कधी कधी सेलिब्रिटी जगतामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की लोक जमावासमोर कधी कधी ते आपल्या जीवन साथीदारांना लज्जित करतात, त्यांना नावं ठेवतात. Because today, कारण आज they want judgment to come from the people. त्यांना लोकांचा न्याय हवाय की लोक काय म्हणतात. आपल्याला लोकांचा न्याय We नको. want to know what God says. आपल्याला हे ऐकायचंय, लोगों को छोड़, प्रभु क्या बोलता है वो देख. And in that time, the law of Moses gave the men the power to divorce. आणि त्या काळामध्ये मोशेचं नियमशास्त्र लोकांना अधिकार देत होतं की तुम्ही अशा पद्धतीनं सोड चिठ्ठी किंवा घटस्फोट देऊ शकता. पुरुषांना, लोकांना Deuteronomy म्हटलं, 24 पुरुषांना अनुवाद verse 1. 24:1 अनुवाद 24:1 पुरुषांना अधिकार परवानगी दिलेली होती की तुम्ही घटस्फोट असल्या परिस्थितीखाली घेऊ शकता. Because of the hardness of the hearts. तर हृदय कडक झाल्यावर काय करणार. And it was customary in a bill divorce to specify the cause for which the divorce was made. आणि तो घटस्फोट का दिला जात आहे त्याचं कारण तिथे नमूद करणं गरजेचं होतं. And witness was also present to testify to the divorce. आणि साक्षीदार पण उपस्थित असायचे की ह्या घटस्फोटाला आमचा दुजोरा आहे. But in this case, पण आता ही योसेफ आणि मेरीची जी केस आहे, Joseph resolved योसेफाने ठरवलं to put her away without specifying any cause on the paper. मला ना पेपरवर किंवा कागदावर काही कारण न देता तिला सोडायचंय. I don't want her to be a public disgrace. कारण मला लोकांसमोर तिची लज्जा करायची नाही. काय कारण देणार आहे तो, असं कसं कारण This लिहिणार. is the meaning of that privately it is written private. म्हणजे रहस्य म्हणजे गुपितपणे त्याने सोडलं, त्याचा अर्थ तोच आहे. गुपितपणे लोकांसमोर उगीच बोभाटा करून हो हिला दिवस गेले असं करून त्यांनी केलं नाही. This was a great trial for both of them. दोघांसाठी फार मोठी ऍक्च्युअली ती परीक्षा होती. Because the woman also was not wrong. कारण ती स्त्री पण चुकलेली नव्हती ना.
She had the child which was birthed by the Holy Spirit. मेरी तरी कुठे चुकली होती? तिच्या पोटामध्ये पवित्र आत्म्याद्वारे जन्माला आलेला गर्भ होता. Say, पण कुणाकुणाला काय सांगणार आणि पुरावे काय देणार? if she had been engaged to a cruel man, एखाद्या क्रूर माणसाशी जर तिचा साखरपुडा झाला असता she would have died in disgrace. तर ती नक्की लज्जित होऊन मेलीच असती. कारण त्या क्रूर माणसाने असा बोभाटा केला असताना तिच्या त्या प्रेग्नन्सीचा किवास. Sometimes you need God's attention with whom you should get married. कधी कधी देवाचं लक्ष पाहिजे बर का. कुणाशी लग्न करायचं ठरवताय ते देवाच्या लक्षात द्या पहिलं आणि मग करा. Because if Mary had married somebody else, कारण मेरीनं जर आणि कोणाशी लग्न केलं असतं he wouldn't have believed her. त्या पुरुषाने तिच्यावर विश्वास ठेवला नसता की आय डोंट बिलीव्ह यू. Just imagine if he was an unbeliever. कल्पना करा तो जो पुरुष अविश्वासू असता He would have permitted her to be stoned to death. त्याने तर परवानगीच दिली असती की नियमशास्त्र म्हणतं त्यानुरूप हिला दगडमार करून ठार मारा. हे काय बरोबर नाहीये. Say, मारून टाका हिला. and the character would have been ruined. आणि तिचं चारित्र्य खराब झालं असतं ना मग कायमचं चारित्र्य But किती praise खराब. God, she was married to a right man. पण देवाला धन्यवाद की तिने योग्य पुरुष निवडलेला होता लग्नासाठी. And he heeded to the voice of the angel. आणि त्या पुरुषाने पण देवदूतांची वाणी ऐकली. Amen. आमेन. Willing. इच्छा पाहिजे. When God speaks also, be willing to turn. Be जेव्हा willing देव to change. जेव्हा देव बोलतो तेव्हा पण आपली इच्छा पाहिजे की देव बोलतो मला ऐकायचंय मला वळायचंय. Be willing to follow Jesus even without reward. आणि अगदी प्रतिफळ न मिळताही येशूंच्या मागे चालायला इच्छुक राहा. Though काहीतरी he मिळतंय slay म्हणून me, नाही. yet I will trust on you. त्याने मला ठार मारलं तरी मी तुझ्यावरच विश्वास ठेवणार आहे असं That is म्हणा. willingness. त्याला इच्छा म्हणतात स्वेच्छा म्हणतात. Willing to embrace the gospel. की शुभवर्तमानाला मी मिठी मारायला तयार आहे. माझा Even if I don't get an earthly reward, I'm willing to embrace the gospel. जरी या पृथ्वीवर मला त्यातनं काही लाभ झाला नाही झाला तरी सुद्धा मी शुभवर्तमानाला मिठी मारायला तयार आहे असं पाहिजे. Many people, अनेक लोक in their rough times, they have accepted Jesus. त्यांच्या अवघड आणि खराब परिस्थितीत ते येशूंना स्वीकारतात. So that is not proof that they will follow Jesus willingly. पण हा काही पुरावा नसतो ना की आता हे स्वेच्छेनं येशूंच्या मागे चालत राहतीलच. Are you getting me? कारण त्यांचं घोडं अडलेलं होतं म्हणून ते येशूंकडे आलेत. आता नंतरही येशूंच्या मागे चालतील का सोडतील यू नेव्हर नो. And so they need to get continuous touch of the Lord. तर अशांना देवाचा स्पर्श सारखा पाहिजे. Then they will become willing. मग ते अगदी इच्छुक बनतात की नाही मी आता येशूंना सोडणार नाही परिस्थिती वाईट असो किंवा चांगली असो. The Bible clearly says, बायबल स्पष्टपणे म्हणतं if you are willing and obedient, then you shall eat the good of the land. तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक असाल तर देशातलं उत्तम फळ खाल. When I was saved, जेव्हा माझं तारण झालं I was not lacking in anything. तसं मला काही कमी नव्हतं तेव्हा. That time I had a house. तोपर्यंत माझं घर झालं होतं. I had a good job. नोकरी चांगली होती. My wife had a good job. बायकोलाही नोकरी चांगली होती. We म्हणजे आम्ही were दोघेही planning to कामाला. go abroad. आणि आमचं प्लॅनिंग होतं की आपण फॉरेनला जाऊ. Everything was established. आणि सगळं स्थिर स्थावर होतं म्हणजे अगदी आमच्याकडे काहीच नव्हतं असं नाही. लग्न झालेलं दोघांना नोकरी होती घर घेतलेलं होतं आणि फॉरेनला जायचं प्लॅनिंग होतं. But पण the reality of Jesus touched me. किंतु परंतु येशूंच्या वास्तविकतेनं मला स्पर्श केला. That Lord I was searching from childhood, ज्या प्रभूला मी बालपणापासून शोधत होतो I found at the age of 27. 27 वर्षाचा असताना तो प्रभू मला सापडला. ज्या प्रभूला मी माझ्या शाळेच्या मधल्या सुट्टीत चर्चमध्ये जाऊन जाऊन शोधायचो तो मी 27 वर्षाचा असताना मला सापडला. I was hardly 9 years, 10 years old. 9-10 वर्षाचा मी होतो. I and my brother, we used to go to the neighbor church and sit in that church hall which was empty on one of the pews. मी आणि माझा भाऊ शाळेची मधली सुट्टी झाली की शेजारी चर्च होतं त्या चर्चच्या हॉलमध्ये रिकाम्या हॉलमध्ये जाऊन बेंचवर बसायचो And look at the cross of Jesus. आणि येशूंच्या क्रॉसकडे बघत बसायचो Why did he die on the cross? की येशू का क्रॉसवर मेले. All the children used to enjoy. बाकी सगळी मुलं खेळायची डबा खायची. We used to sit in the church. आम्ही जाऊन चर्चमध्ये बसायचो दोघं पीटर आणि पॉल. And sometimes when he couldn't come, I would come alone. आणि कधी कधी पॉल आला नाही तर मी एकटा जायचो. Write some small letters. छोटं पत्र At the लिहायचो. age of 9 and 10, I'm talking. 9-10 वर्षाचा असताना मी काय केलंय सांगतोय तुम्हाला. I wrote letters to Jesus. मी येशूंना पत्र लिहिलेली आहेत. And I used to go and see here and there, nobody's watching. I used to hide it behind that cross. आणि क्रॉसच्या मागे जाऊन ते पत्र मी लपवायचो. इकडे तिकडे कोणी मला बघत नाहीये ना असं तपासून जाऊन ते पत्र मी त्या येशूंच्या क्रॉस मागे चर्चमध्ये लपवायचो. And I used to say, आणि म्हणायचो Lord, प्रभू the bell has rung. घंटा वाजली Read it afterwards. नंतर वाचा दे बाप्पा. And I used to go.
आणि मग जायचो शाळेत. At the age of 27, I got to know Jesus. आणि 27 वर्षाचा मी असताना मला येशू कळला, मी ख्रिस्त पाहिला. And even when I and my wife resigned from our jobs, आणि जेव्हा मी आणि माझ्या बायकोनी नोकरीचा राजीनामा दिला, we never thought we would have such a huge church. आम्ही कधी असा विचार केला नव्हता की असं मोठं चर्च आपलं होणार आहे, Having 35,000 members. 35,000ची मेंबरशिप आपली होणार आहे. कधी नाही. We never wanted it this way. आम्हाला नकोच होतं असं सगळं. We never wanted to be very rich. आणि आम्हाला फार श्रीमंत व्हायचंच नव्हतं. We never thought about money. आम्ही कधी पैशाचा विचार केलेला नाही. No, I नाही. followed Jesus not for money. मी पैशासाठी येशून मागे लागलेलो नाहीये. I just loved God. मला देव आवडला, माझं देवावर प्रेम बसलं म्हणून मी येशून मागे आहे. That unknown God became a known तो God. अनोळखी देव मला ओळखीचा झाला. त्या देवावर माझं प्रेम बसलं आणि त्याच्या मागे मी चालायला लागलो. People don't get a job and want to become a pastor. लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून त्यांना पास्टर व्हायची इच्छा होते. We gave away everything for the gospel. आम्ही शुभवर्तमानासाठी राजीनामे देऊन सगळं सोडलंय. Sacrificed our life, our time for this gospel. त्याग दिलाय आम्ही आयुष्याचा, वेळेचा, रक्त आटवलंय आम्ही या मिनिस्ट्रीत. Amen. आमेन. You know that incident ती घटना माहित आहे तुम्हाला? when a scribe came to Jesus and said, एक सदुकी येशूकडे येऊन म्हणाला, Master, I will follow you wherever you go. गुरुदेव तुम्ही जिथे कुठे जाल मी तुमच्या मागे जाईन. Say, I'll go with you. I'll follow Jesus you. let him know, येशूंनी त्याला सांगितलं, my son, माझ्या मुला, I'm not staying in a 5-star hotel. राजा मी 5 स्टार हॉटेलमध्ये राहत नाही. Even foxes have holes. खोकडांना बिळ आहेत. Birds of the air have nests. हे आकाशातले पक्षी आहेत ना, त्यांनाही घरटी आहेत स्वतःची. I don't have a roof over my head. मला डोकं टेकायला जागा नाही बेटा. Matthew 8:20. मग ते 8:20. See, Jesus could read his heart. कारण येशूंना त्याचं हृदय वाचता येत होतं. Here a person is showing passion, but he's not willing actually. क्या माणूस मला आवेश दाखवतोय, पण खरं म्हटलं तर तो स्वेच्छेने आलेला नाहीये. Are you getting me? मतलब वेगळा आहे. येशू वाचू शकतात. Jesus was saying, are you ready to rough it out? येशू त्याला म्हणवते जणू की तयार आहे का खडबडीत रस्त्यावर माझ्यासोबत प्रवास करायला तयारी आहे. Maybe you may not get anything. कदाचित तुला काही मिळणार नाही माझ्या मागे चालून. Are you ready? तयार आहे का? तयारी आहे का सांग. Because I don't have any comforts. कारण माझ्याकडे सौख्य काही नाहीये, ना घर ना दार, ना आई ना बाप, ना बायको ना नवरा ना पोरं. You have to sleep on the earth. जमिनीवर झोपावं लागेल. Are you ready? तयार आहेस? But if you are ready, you can follow me. तयार असशील तर माझ्या मागे तू ये, तुझं स्वागत आहे, आजा. Or if you have a different thought about ministry, पण मिनिस्ट्री विषयी तुझे जर वेगळे विचार असतील then you are not ready. तर तू तयार नाहीये. Because it is not all about money here. कारण हा पैशाचा खेळ नाहीये. एक तर हा खेळच मांडलेला नाहीये आणि पैशाचा तर अजिबात नाहीये. दिस इज ऑल अबाउट जीसस. Because Jesus bids us, his disciples, to look beyond the grave. कारण येशू आपल्या शिष्यांना सांगतात कबरे पलीकडे पहा. Beyond the grave, I will give you everything. कबरे पलीकडे मी तुला सगळं देईन. Before the grave, I don't promise anything. कबरे अगोदर मी तुला काही वचन देणार नाही. You may get it. तुला मिळेल कदाचित. Sometimes you may have to rough it out. कदाचित अवघड प्रसंग पण येतील. But पण after the grave, I can give you everything. तू कबरेत गेल्यानंतर त्याच्या पलीकडे जो प्रवास आहे तिथे मी तुला Highest rewards are reserved there and nobody can take it away. सगळ्यात मोठी प्रतिफळ तिथं वाट बघतायत आणि ती कोणी घेऊ नाही शकत. Many were stoned to death for the name of Jesus. अनेक लोक दगडमार खाऊन मेलेली आहेत येशूंसाठी. Many were killed with swords. आणि अनेकांना तलवारीनं मारलेलं आहे, ठार मारण्यात आलंय येशूंसाठी. I was almost killed. मला ठार मारलं जवळजवळ लोकांनी माझ्या घरात येऊन. But God saved me. 2007 जूनचाच महिना, पण देवाने मला वाचवलं. And these were not ordinary people. They were kind of terrorists. आणि हे जे मला मारायला माझ्या घरात आले होते ना, ती साधी माणसं नव्हती हा, ती आतंकवादी माणसं आहेत. But God did not allow me to die. पण देवाने मला मरूच दिलं नाही. Like Hezekiah, he had added many more years to आणि my life. हिजकियाप्रमाणे माझ्या आयुष्यात अनेक वर्षांची जोड त्या दिवशी देवाने घातली. That's why I know I will not die before time. म्हणून आता मला माहितीये माझ्या ठरलेल्या वेळे अगोदर मी नाही मरणार. Say, मुझे कोई मार नहीं सकता ऐसे. all these people in Hebrews 11
हिब्रू 11 मधली सगळी माणसं they were commended for their trust in God. त्यांचा देवावरचा जो विश्वास होता त्याबद्दल त्यांना बक्षिसं मिळाली They all willingly gave themselves up their lives for God. आणि स्वेच्छेनं त्यांनी आपली जीवन प्रभू येशूसाठी दिलेली आहेत, बळजबरीनं नाही. Most of them did not receive the fulfillment of any reward on the earth. त्यांच्यातल्या अनेकांना पृथ्वीवर काही प्रतिफळ मिळालंच नाही. अनेकांना पृथ्वीवरती फार हाल सोसावे लागले. Hebrews 11:39 says so. इब्री 11:39 मध्ये लिहिलंय बघा. Don't get discouraged, for God has planned something much better for us. They and we together will be perfectly blessed इब्री in the 11 heavens. इब्री 11वा अध्याय 39व्या वचनामध्ये याची नोंद आहे. तर त्यांच्या विश्वासावरून या सर्वांच्या विषयी चांगली साक्ष देण्यात आली असताही त्यांना वचनाचे फळ मिळालेले नाही. म्हणजे हाल त्यांनी अनेक सोसले या पृथ्वीवरती असताना, पण तिकडे पैलतिरी भरपूर प्रतिफळ. Amen. आमेन. Be willing to serve Him. देवाची सेवा करायला बेटा सांगतोय म्हणून करू नका, स्वेच्छेने करा. Amen. तेरा दिल चाहता है तो कर. If we are here to only gain money, we will not have a great ministry. पैसा कमवायचं साधन म्हणून जर हे वापरलं तर माझी काय कुणाचीच मिनिस्ट्री मोठी होणार नाही. We should have a willing heart, a loving heart for God. इच्छुक हृदय आणि प्रेमळ हृदय देवासाठी पाहिजे. We should love the people. लोकांवर खरं प्रेम पाहिजे की मी Whether छान they are the आहे. biggest sinners on earth, we should love them. मग ते महापापी जरी असले भूतलावरचे तरी त्यांच्यावर प्रेम करायची आपली तयारी पाहिजे. No church is perfect. कुठलं चर्च परिपूर्ण आहे? कुठलंच नाही. We are being perfected every day. रोज आपण परिपूर्ण होतो. कुठल्या चर्च मध्ये पापी नाही, सगळीकडे आहे. Amen. We gather in the church to become perfect. आपण चर्च मध्ये गोळाच अशासाठी होतो की आपण परिपूर्ण बनावं. We don't gather here because we are perfect. आपण परिपूर्ण आहोत म्हणून चर्चला येत नाही. We gather here because we want to be perfect. काम चालू आहे आपल्यात. आपण इथे जमतो का? कारण आपल्याला परिपूर्ण बनायचंय, Praise God. पापापासून लांब राहायला शिकायचंय. God wants to bless us. देवाला आपल्याला आशीर्वाद द्यायचा. God is willing. देव इच्छुक आहे. Because of His willing heart, He sent Jesus. देवाच्या इच्छुक हृदयामुळे ते देवाने येशूंना पाठवलं. Because of His willing heart, He gave Jesus on the cross. देवाच्या इच्छुक हृदयामुळे तर देवाने येशूंना वधस्तंभी मारलं. It is all love. सगळं हे प्रेम आहे, प्रेम आहे, Even for you. प्रेम आहे. तुझ्यासाठी असलेलं प्रेम आहे. Even you should have a willing heart and a loving heart to serve तर Him. तुझंही हृदय देवासाठी इच्छुक आणि प्रेमळ असलं पाहिजे, त्याचं काम करायला, त्याची सेवा करायला. सांग कामे बळजबरीनं कोणीतरी सांगतं म्हणून आम्ही करतो अशी कामं करू नका. Let's all stand up. सर्वांनी कृपया उभे राहा. If you are willing and obedient, you shall eat the good of the land. Keep this in your mind. तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक असाल तर या जगात, या देशात चांगलं फळ खाल हे मनात ठेवा. If people have to force you to get the work done, you will not get your rewards. लोकांना जर बळजबरी करावी लागली ना तुझ्याकडून काम करून घ्यायला, तर एवी तेवी तुला काही प्रतिफळ मिळणार नाहीये. Never get reward. नाही, प्रतिफळ नाही मिळणार. अरे लोकांनी बळजबरी केली म्हणून तू केलं, उसमें मजा नाही बेटा. Love genuinely. प्रेम पण करतोय ना खरं खुरं कर. Forgive genuinely. क्षमा करतो ना खरी खुरी कर. Do the work with a smile. काम करताना हसतमुख कर. 1 mile is duty, 2nd mile is willing heart. पहिलं मैल चालणं कर्तव्य आहे, दुसरं मैल चालणं स्वेच्छेनं भरलेलं हृदय आहे. We need to go beyond our duty. आपल्या कर्तव्यापलीकडे आपण गेलं पाहिजे. कर्तव्य सगळेच पार पाडतात बेटा, उसमें बड़ी बात कोई नहीं है. And do it with joy. आनंदाने करा. Praise Him with joy. आनंदाने स्तुती करा. Worship Him with joy. आराधना पण Serve आनंदाने Him करा. with joy. सेवा पण आनंदाने करा. Amen. आमेन. हालेलुया. Let us worship the Lord. मग आपण देवाची आराधना करूया सर्वजण. आमेन. Yes, Jesus. हालेलुया. येशू. आमेन.
sing it with us. Yes. Worship him. Glory. Hallelujah. Amen. One more time, Jesus. Amen. Hallelujah. Yes, Lord. Hallelujah. We worship you, Jesus. We love you. I love you. Yes, Lord. Thank you. Hallelujah. Hallelujah. Amen. Bakaraba Shandara Glory. Maraba Sunduru Guru Baba. Thank you, Lord. Thank you. Welcome, Holy Spirit. Yes. We are in your presence. Yes, Lord. Fill us with your power. Amen. Live inside of me. Yes, Lord, come. Welcome, Holy Spirit, everybody. Welcome, Holy Spirit. Yes, my Master. We are in your presence. Fill us with your power, O Lord. Fill us with your power, Lord. Live inside of me. You're the living waters. You're the living water. Sing it. Hallelujah. Never drying fountain. Yes. Comforter and counselor. Take complete control. You're the living water. You're the living water. Oh yes, Lord. Never drying fountain. Comforter and counselor. Take complete control. Welcome, Holy Spirit. Come, my Jesus, come. Come. We are in your presence. Come, my Lord. We need you, Lord. I need you, Fill Master. us with your power, I need your presence. Lord. Live inside of Tell the Lord, प्रभूला I'm सांगा willing, Lord. की मी इच्छुक आहे. Say, I'm willing, Lord. म्हणा प्रभू माझी इच्छा आहे. मला करायचं आहे. Your kingdom is not a duty. तुझं राज्य मला कर्तव्य नाही. Yes, it's a duty, but more than a duty. हा कर्तव्य तर आहे पण माझं प्रेम बसलंय It त्यावर. is that love that constrains ते me. प्रेम मला गळ घालतं. It's the love for the cross that forces me. वधस्तंभावरचं प्रेम मला गळ घालतं आणि म्हणतं तू नाही केलं तर कोण करेल, जा ना, कर ना. I'm willing, Lord. माझी इच्छा आहे प्रभू, मला पाठव. I'm willing to go anywhere. मी तयार आहे. या जगात मला कुठेही पाठव, मी तयार आहे. I'm willing to preach anywhere. मी कुठेही शुभवर्तमान सांगायला तयार आहे. I'm willing to lift your name anywhere. मी तुझं and नाव everywhere. कुठेही उंच करायला तयार आहे. मी नाही लाजणार देव बाप्पा. Anything for Jesus. येशूसाठी काहीही. Anything for Jesus. येशूसाठी काहीही. I'm willing, Lord. मी तयार आहे प्रभू. मी तयार आहे.
God मुझको उठा. wants heart worship and heart work. देवाला हृदयाची आराधना आणि हृदयापासून केलेलं काम पाहिजे. Everyone loves people who work with their heart and with a smile. प्रत्येकाला अशीच माणसं आवडतात जी हृदयापासून हसतमुख काम करतात. Not having something in the heart. हृदयात काहीतरी लपंडाव खेळून करणारी कुणालाच आवडत नाही. Wrong motives. चुकीच्या हेतून आलेली कुणाला आवडत नाही. Ambitions. मतलबी महत्वाकांक्षी It spoils genuineness. त्यातनं अस्सलपणा खराब होतो. It spoils the quality work. त्यातून चांगल्या दर्जाचं काम सगळं बिघडतं बेटा, Yes. बिघडतं. A willing heart इच्छुक हृदय makes the work beautiful. कामाला सुंदर करत. सुंदर Yes. सुंदर काम होतं हृदय इच्छुक असेल तर. A willing heart has no guile. इच्छुक हृदयात कपट नसतं. A willing person is a lovely person. इच्छुक माणूस चांगला माणूस असतो. इज अ लवली पर्सन. चांगला आहे तो. You can walk with a willing person for miles. आणि इच्छुक माणसासोबत मैलोन मैल आपण चालू शकतो. You can get any work done from a willing person. कुठलंही काम इच्छुक माणसाकडून आपण करून घेऊ शकतो. You can give the work and sleep peacefully at night. त्याला काम देऊन आपण रात्री शांत झोपू शकतो. Because you know कारण तुला माहित असतं he will perform. तो नक्की ते काम पूर्ण करणार. Because his heart is involved. त्याचं हृदय त्यात गुंतलंय. I love people with a willing heart. मला इच्छुक हृदयाची माणसं आवडतात. I love people with a smiling face. मला हसतमुख चेहऱ्याची A माणसं आवडतात. joyful face. मला आनंदी चेहरे आवडतात बेटा. मला आनंदी चेहरे आवडतात. Same goes with my God. तसंच माझ्या देवाचं आहे. A willing heart. इच्छुक हृदय पाहिजे. A heart that never says no. जे हृदय कधी नाही म्हणत नाही That is a willing heart. त्याला इच्छुक हृदय म्हणतात. A heart that is willing to take water from the wells of Bethlehem just because David wanted it. जे इच्छुक हृदय बेथलेहेम गावातल्या विहिरीतून पाणी उपसायला तयार आहे. का? कारण माझ्या दाविदाला पाणी पाहिजे. A willing heart that is ready to offer the Isaac on the altar without question. इच्छुक हृदय जे देवाला प्रश्न न विचारता स्वतःचा एकुलता एक इसहाक वेदीवर चढवायला तयार आहे. That God had to say, की मग शेवटी देवालाच म्हणावं लागलं, now I know मला माहितीये बेटा you are a willing person. तू इच्छुक आहेस. A willing person does not live by his will but by the will of God. इच्छुक माणूस स्वतःच्या इच्छेवर नाही जगत, तो देवाच्या इच्छेवर जगतो. What can I say about willing अजून heart? काय बोलू मी, मला सांगा इच्छुक माणसांविषयी. A willing heart will never lack any good thing on this earth. इच्छुक हृदयाला या जगात काहीच कमी पडणार There नाही. is no limitation for a willing heart. इच्छुक हृदयांना काही मर्यादा नाही. God can take him from glory to glory. त्या इच्छुक हृदयाला देव गौरवातून गौरवाकडे नेईल. A willing heart will be lifted up in no time. इच्छुक हृदय काही मिनिटात देव उचलेल आणि वापरेल. God's eyes run to and fro, देवाचे डोळे इकडून तिकडे फिरतायत, finding out who has a willing heart. शोधतायत कोणाचं हृदय इच्छुक आहे. Because he said, कारण देव बोललाय his eyes are upon those people who have a perfected heart त्याचे डोळे अशा लोकांकडे आहेत towards him. ज्यांचं हृदय त्याच्या प्रित्यर्थ परिपूर्ण आहे. That is a willing heart. त्याला इच्छुक हृदय म्हणतात. God's eyes are upon you now. this देवाचे morning. डोळे आज सकाळी तुझ्यावर आहेत. Are you willing? He's saying. तुझी इच्छा आहे का? देव If विचारतो. you are willing, I am willing. तुझी इच्छा असेल तर मी इच्छुक आहे, देव म्हणतो. And I will take you आणि मी तुला घेईन
beyond your boundaries. तुझ्या सीमा रेषा पलीकडे नेईन. I will take you beyond your मी limitations. तुझ्या मर्यादे पलीकडे तुला उचली. I will take you to places where none have reached. अशा जागी तुला नेईन जिथे कोणी गेलं नाही. I will give you promotion that none has got. अशी बढती तुला देईन की जी कोणाला मिळाली नाही. I will give you such a name that nobody has got. अशी प्रसिद्धी आणि नाव तुला देईल जे कोणाला मिळालं नाही. If you have a willing heart, जर says the तुझं Lord. हृदय इच्छुक असेल तर देव बोलत आहे. Rabba shakara mantala Karaba rabba shodoro karaba koro rabba. baba baba Be baba. blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. You who are living with a willing heart, जे तुम्ही इच्छुक हृदयानं जगताय, don't worry. काळजी करू नका. Your time of blessings are coming. तुमची आशीर्वादांची वेळ आलेली आहे. God reads the heart. देव हृदय वाचतो. He does not read the face. देव चेहरा वाचत He नाही. reads the heart. देव हृदय वाचतो. With all your weakness, तुमच्या सगळ्या अशक्तपणांसोबत if you have a willing heart, जर हृदय तुझं इच्छुक असेल God is happy. तर देव खुश होतो. A father told first son, बाप पहिल्या मुलाला म्हणाला, go and work in the vineyard. जा जाऊन द्राक्ष मळ्यात काम. He said, I will not. तो म्हणाला मी नाही जाणार. Later, नंतर he became willing and worked. त्याची इच्छा झाली आणि त्यांनी काम केलं. The second one he called and said, go and work. दुसऱ्याला बोलवून बाप म्हणाला जा काम कर. He said, I am willing. तो म्हणाला माझी इच्छा आहे, I will go now, आता father. जातो मी. He never went. आणि गेलाच नाही. Who is the right one? कोण बरोबर हृदयाचा आहे मला सांगा. The first one. पहिला जो नाही म्हणून सुद्धा पश्चात इच्छा बाळगून गेला तोच. Lord, प्रभू bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद दे. These are willing people. हे इच्छुक लोक आहेत. They came ते आले. in spite of heavy rains. इतका पाऊस पडत आहे, धो धो पाऊस आहे तरी आले. Many of the roads were closed. अनेक सारे रस्ते बंद झाले. Waters had overflowed over the पाणी bridges. भरलं, नदीचं पाणी पुलावर आलं. I never thought they will come. मला वाटलं नव्हतं चर्च मध्ये आज एवढी लोक But असतील. the church is overflowing too. पण हे चर्च भरभरून वाहिलंय Because of a willing heart. इच्छुक हृदय असल्यामुळे. Where there is a will, there is a way by God. जिथे इच्छा आहे तिथे देव मार्ग काढतो. Where there is a will, God makes a way. जिथे इच्छा आहे तिथे देव मार्ग काढतो. He can make a way even in the desert. God will make a way. Yes, where there is a will, God will make a way. जिथे इच्छा आहे तिथे देव मार्ग काढेल. पण ज्यांची इच्छाच नाही ते मार्ग असो नसो येणार नाही. Lord, प्रभू now I pray, आता मी प्रार्थना करतो. because they came, हे लोक इथे आल्यामुळे you bless them all. तू त्यांना आज आशीर्वाद दे. सर्वांना Bless them all. सर्वांना आशीर्वाद. Open the gates of heaven. स्वर्गाचं दार उघड. Pour down your blessings upon them. आशीर्वादांचा पाऊस त्यांच्यावर पाड. Great blessings coming from you. मोठे महान आशीर्वाद तुझ्याकडून येणार आहे. Let the unfinished work be finished in their lives in Jesus' name. त्यांची सगळी अर्धवट कामं आयुष्यातली आज पूर्ण होऊ देत येशूंच्या नावात. Things that are not working out, let it work out for them in Jesus' त्या name. गोष्टी होतच नाहीयेत त्या सगळ्या गोष्टी येशूंच्या नावात त्यांच्या जीवनात आज होऊ Those दे. who are looking for healing from you, जे आरोग्य मागतायत तुझ्याकडून do a miraculous healing right now in the name of Jesus. चमत्कारिक रीतीने आता येशूंच्या नावात त्यांना आरोग्य दे. Those who are facing blockages in their lives, ज्यांना अडचणी आहेत जीवनात let those blockages be removed from their lives in Jesus' त्या name. अडचणी ते अडथळे त्यांच्या जीवनातून येशूंच्या Those नावात who निघून need जाऊ दे. financial breakthrough, let them get financial breakthrough in ज्यांना Jesus' आर्थिक name. नवीन कोरी सुरुवात हवी त्यांना ती सुरुवात करून दे. The Lord is saying, प्रभू बोलत आहे, the willing heart I am going to bless this morning. इच्छुक हृदयाला आज सकाळी मी आशीर्वाद देणार. Only the willing heart I am going to bless this morning. फक्त इच्छुक हृदयांना आज सकाळी मी आशीर्वाद देणार आहे. If you are willing and obedient, you shall eat the good of the land. तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक असाल तर देशाचं उत्तम फळ खा. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Some of you have dreams, तुमच्यातल्या काहींची स्वप्न आहेत, some desires काही इच्छा आहेत concerning your personal life. व्यक्तिगत जीवनाविषयी सुद्धा. Let it happen in the हे name of सर्व Jesus. घडून येऊ दे येशूंच्या नावात. My God is saying, माझा देव बोलत आहे, I know मला माहित आहे you are carrying this desire for a long ते time. म्हणतो अनेक दिवसांपासून तुझ्या हृदयात ही इच्छा आहे. I am fulfilling it मी ती now. इच्छा पूर्ण करत आहे आता. I am fulfilling it मी आता now. ती इच्छा पूर्ण करत आहे. You don't have to wait any longer. तू आता वाट पाहायची गरज नाही. I am doing it for मी you. करत आहे. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus now. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Amen and amen. Amen. Please Amen. be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.